आपण लाईव्ह आहोत. ओके, सुरू करूया. नमस्कार. भारतावरील आर्थिक संकट या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशन समारंभात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. श्रमिक प्रतिष्ठान कोल्हापूर, समाज विज्ञान अकादमी पुणे आणि पुणे कलेक्टिव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने आजचा हा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर आपण अनेक कार्यक्रम जसे ऑनलाईन माध्यमातून घेत आहोत, तसाच आजचा देखील कार्यक्रम आपण ऑनलाईन माध्यमातून घेत आहोत. जशा या माध्यमाच्या काही मर्यादा आहेत, तशाच या माध्यमाचे अनेक फायदे देखील आहेत. जेणेकरून आज आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळे तज्ज्ञ मंडळी, वेगवेगळ्या संस्थांचे प्रतिनिधी आज आपण एका व्यासपीठावर इथं आज जमलेलो आहोत. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली 2001 पासून श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने व्याख्यानमाला घेतली जाते. 2003 साली कॉम्रेड अवी पानसरे यांच्या आकस्मिक जाण्यानंतर या व्याख्यानमालेला कॉम्रेड अवी पानसरे व्याख्यानमाला असे नाव देण्यात आले. दरवर्षी अत्यंत समर्पक आणि वास्तव सामाजिक राजकीय परिस्थिती समजून घेण्यासाठी ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते आणि अत्यंत दर्जेदार अशी व्याख्याने या व्याख्यानमालेत सादर केली जातात आणि डिलिव्हर केली जातात. दरवर्षी झालेल्या या व्याख्यानमालेनंतर यात दिलेल्या व्याख्यानांचं त्याच्यावर परिश्रम घेऊन त्याचं संपादन करून एक पुस्तक छापलं जातं. श्रमिक प्रतिष्ठान मार्फत हे पुस्तक दरवर्षी छापलं जातं. 2001 ते 2019 अशी 19 पुस्तकं आतापर्यंत छापली गेलेली आहेत. आजचं हे 19वे पुस्तक आपण आज प्रकाशित करत आहोत. हे पुस्तक अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं तयार केलं जातं. व्याख्यात्यांच्याकडून पुन्हा एकदा त्यांची व्याख्यानं तपासून घेतली जातात. त्यांची जी ट्रान्सक्रिप्ट केलेली व्याख्यानं असतात ती त्यांच्याकडून तपासून घेतली जातात आणि अभ्यासू तरुणांच्या, MPSC UPSC करणाऱ्या तरुणांच्या मध्ये आणि एकूणच विद्यार्थ्यांच्या मध्ये ही सगळी पुस्तकं कायमच वाचली आणि चर्चिली जातात. 2020 साली कोविड-19च्या संकटामुळे सगळ्याच सार्वजनिक व्यवहारांवर जशी गदा आली, त्यामुळेच गेल्या वर्षी ही व्याख्यानमाला आपण घेतलेली नाही. मला असं वाटतं यावर्षी हे ऑनलाईनच्या माध्यमाचा वापर करून श्रमिक प्रतिष्ठान नक्कीच यावर्षी सार्वजनिक व्यवहारांवर जरी अजून निर्बंध असले तरी ऑनलाईन माध्यमातून ही व्याख्यानमाला घेण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. 2019 साली झालेली जी व्याख्यानमाला होती तिची जी थीम होती भारतावरील आर्थिक संकट, ह्या विषयाला धरून व्याख्यानं विविध दिली गेली आणि ह्याच व्याख्यानमालेच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आज आपण येथे जमलेलो आहोत. या व्याख्यानमालेत योगदान दिलेल्या आणि पुस्तकात ज्यांचे लेख समाविष्ट झालेले आहेत असे अनेक मान्यवर आजच्या या प्रकाशन सोहळ्यास उपस्थित आहेत. चंद्रकांत केळकर, कॉम्रेड मुक्ता मनोहर, देविदास तुळजापूरकर, करमसिंग राजपूत, मारुती तेगमपुरे, मिलिंद मुरुगकर आणि श्रीनिवास खांदेवाले अशा तज्ज्ञांचे लेख या पुस्तकामध्ये आहेत. यातील अनेक जण आज आपल्या झूम मीटिंग मध्ये सहभागी आहेत. त्याचबरोबर पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे काम अत्यंतच म्हणजे नेहमीच कायम अत्यंत आत्मीयतेने करणारे आपल्या सर्वांचे मित्र आणि चित्रकार श्री गणेश विस्पुते दरवर्षी या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचं काम करतात. त्याचबरोबर श्रमिक प्रतिष्ठानच्या सगळ्या पुस्तकांच्या मुद्रणाचं काम अत्यंत चोखपणे बजावणारे भारती मुद्रणालयाचे निहाल शिपूरकर आणि समाज विज्ञान अकादमीचे श्री दत्ता देसाई, आजच्या प्रकाशन समारंभासाठी असलेले प्रमुख वक्ते कॉम्रेड अजित अभ्यंकर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर JF पाटील सर, या सर्वांचे मी स्वागत करते. त्याचबरोबर पुस्तकाचे जे संपादक आहेत डॉक्टर मेघा पानसरे यांचे देखील स्वागत. या पुस्तकाचे संपादन डॉक्टर मेघा पानसरे यांनी केले आहे. डॉक्टर मेघा पानसरे या शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभागाच्या विभाग प्रमुख म्हणून काम करतात. त्याचबरोबर व्याख्यानमालेचे नियोजन, पुस्तकाचा आकृतीबंध आणि श्रमिक प्रतिष्ठानमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात त्यांचा पुढाकार असतो. यानंतर डॉक्टर मेघा पानसरे यांना मी पुस्तकाची रूपरेषा साधारण काय आहे ती आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याची विनंती करते. मेघा. तुम्ही म्यूट आहात मेघाताई, तुम्ही म्यूट आहात. श्रमिक प्रतिष्ठान कोल्हापूर, समाज विज्ञान अकादमी पुणे आणि पुणे कलेक्टिव्ह या तिन्ही संस्थांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. भारतावरील आर्थिक संकट ही व्याख्यानमाला 8 डिसेंबर 2019 ते 14 डिसेंबर 2019 या दरम्यान झाली.
या पुस्तकाचं प्रकाशन आपण आता करतो आहोत आणि ऑनलाईन पद्धतीने आपण त्यानिमित्त एकत्र सगळे भेटतो आहोत. मला सगळ्यात आधी श्रमिक प्रतिष्ठानच्या काही उपक्रमांबद्दल माहिती द्यायची आहे. श्रमिक प्रतिष्ठान ही संस्था कॉम्रेड पानसरे यांच्या पुढाकाराखाली कोल्हापुरामध्ये स्थापन झाली. इथल्या अनेक कामगार संघटनांमध्ये या AITUC या संघटनेचं काम आहे आणि इतरही अनेक कामगार वेगवेगळ्या माध्यमातून या परिवर्तनवादी चळवळीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि या सगळ्या कामगारांचं विशेषतः आणि जे समाजातले इतरही घटक आहेत त्यांचं प्रबोधन करण्यासाठी एक व्याख्यानमाला घेण्याचा प्रस्ताव श्रमिक प्रतिष्ठानकडे आला आणि त्यानंतर श्रमिक प्रतिष्ठाननी हा निर्णय घेतला की आपण व्याख्यानं काही मान्यवर लेखकांची, कवींची, विचारवंतांची इथं आयोजित करायची आणि कोल्हापुरामध्ये एक विचारांचा जागर निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला. मला आठवते की सुरुवातीला सुटी व्याख्यानं आम्ही आयोजित करत असू, परंतु त्यामध्ये जागतिकीकरणावरचं काय झालं, जागतिकीकरणावरचं डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांचं जे व्याख्यान होतं ते अतिशय प्रसिद्ध झालं होतं. अशा पद्धतीचे अनेक व्याख्यान आम्ही श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने सुरू केली होती. परंतु काही काळानंतर आमच्या असं लक्षात आलं की एक महत्वाचा सामाजिक किंवा राजकीय विषय घ्यायचा, त्याचे 7 वेगवेगळे पैलू करायचे आणि त्याच्याबद्दलचं सगळ्या अंगांनी सर्वांगीण असं एक विश्लेषण आपण करू शकतो आणि तसा एक प्रयत्न सुरू केला. आणि मग श्रमिक प्रतिष्ठानने कोल्हापुरामध्ये ज्याच्यामध्ये विशेषतः कामगार संघटनांनी आपला निधी या उपक्रमासाठी उपलब्ध करून दिला आणि मग कॉम्रेड पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्याख्यानमाला आम्ही सुरू केली. मला आठवते की या 19 वर्षामध्ये अक्षरशः शेकडो श्रोते याच्यामध्ये सहभागी झाले आणि त्याचबरोबर महाराष्ट्र आणि देशातले अनेक नामवंत व्याख्याते कोल्हापुरामध्ये येऊन गेले. त्यामध्ये डॉक्टर प्रभात पटनाईक, कॉम्रेड अमरजीत कौर, दिल्लीतले ज्येष्ठ पत्रकार श्री जयशंकर गुप्ता, तिस्ता सेटिलवाड, समर खडस, कुमार केतकर, लेखक मकरंद साठे, रंगनाथ पठारे अशी अनेक नावं आमच्यामध्ये आमच्याजवळ आहेत की जे प्रत्यक्ष कोल्हापुरामध्ये येऊन कामामध्ये सहभागी झाले. या अनेक वर्षांमध्ये वेगवेगळ्या विषयांचं काम आपण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शिक्षण असेल, जागतिकीकरण, शेतीचे प्रश्न, संयुक्त महाराष्ट्राची 50 वर्ष, धर्म आणि धर्मांधता, NGO, भारतीय राष्ट्रवादापुढील आव्हाने, धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि जमातवाद, नवभांडवलशाही अशा वेगवेगळ्या विषयांवर एक विचार मंथन कोल्हापुरामध्ये आम्ही केलं. त्या मगाशी उल्लेख झाला त्याप्रमाणे या सर्व व्याख्यानांची पुस्तकं उपलब्ध आहेत आणि त्या काळामध्ये जे संदर्भ राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये उपलब्ध असतात त्या संदर्भांचं एक रेकॉर्ड करण्याचं काम, ऐतिहासिक रेकॉर्डिंग आपण करतो आहोत पुस्तकाच्या निमित्ताने. हे याचं महत्व आहे असं मला आठवतं. त्याचबरोबर श्रमिक प्रतिष्ठाननी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले, ज्याच्यामध्ये अनेक लेखकांचे गौरव समारंभ, ज्याच्यामध्ये वसंताबाजी डहाके, मंगलेश डबराल याच्यासारखे कवी इथं येऊन गेले. त्याचबरोबर मला आठवतं की कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनानंतर दरवर्षी 20 फेब्रुवारीला श्रमिक प्रतिष्ठानतर्फे एक स्मृती जागर आपण आयोजित करतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपण काम करतो. गेली 5 वर्ष एक मॉर्निंग वॉक, निर्भय मॉर्निंग वॉक आपण आयोजित करत आलेलो आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते ND पाटील यांच्या सहवासामध्ये अनेक कार्यकर्त्यांना शपथ देणं, सभा आयोजित करणं अशा पद्धतीचे कार्यक्रम सुद्धा केले आणि ज्याच्यामध्ये कॉम्रेड अमरजीत कौर, सीताराम येचुरी, निखिल वागळे, प्राध्यापक गणेश देवी, डॉक्टर अरुणा रॉय, आह साळुंखे, तुषार गांधी, अतुल पेठे, जावेद अख्तर, रवीश कुमार, कुमार केतकर असे लोक या स्मृती जागरासाठी उपस्थित राहिलेले आहेत. मला आठवते की कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर प्रबोधन शिबिर हे 3 दिवसाचं विद्यार्थी आणि युवकांसाठी एक शिबिर आपण आयोजित करतो आणि त्याच्या माध्यमातून प्रबोधनाचं हे काम श्रमिक प्रतिष्ठानने चालू ठेवलेलं आहे. तसंच आनंद पटवर्धन यांची विवेक हा जो माहितीपट आहे त्याचं प्रदर्शन आपण आयोजित केलं होतं. असे अनेक कार्यक्रम श्रमिक प्रतिष्ठान कोल्हापुरात करत आहे. यावर्षी असं झालंय की 2019 नंतर आपण COVID-19च्या प्रादुर्भावामुळे प्रत्यक्ष व्याख्यानमाला घेऊ शकलो नाही आणि म्हणून या पुस्तकाचं प्रकाशन आपल्याला पुढे ढकलावं लागलं.
आणि ते ऑनलाईन पद्धतीने आज संपन्न इथं होत आहे. आणि मला असं वाटतं की जसे या COVID-19चे काही तोटे आहेत, तसेच काही फायदेही असे आहेत की अनेक या व्याख्याते जे आमच्या या व्याख्यानमालेमध्ये सहभागी झाले होते, आज तेही इथं उपस्थित आहेत. डॉक्टर अजित अभ्यंकर इथं उपस्थित आहेत, जे प्रमुख वक्ते आहेत आजच्या आपल्या या प्रकाशन समारंभाचे. खांदेवाले सर नागपूरहून इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर मारुती तेगमपुरे इथं उपस्थित आहेत. डॉक्टर करमसिंग राजपूत सर इथं उपस्थित आहेत. मनोहर कॉम्रेड मुक्ता मनोहर इथं उपस्थित आहेत. मला असं वाटतं की या माध्यमातून हा एक नवीन प्रकाशन समारंभ आपण करतो की ज्याच्यामध्ये सगळे लोक एकत्र येऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण हा कार्यक्रम घेऊन जाऊ शकतो असं मला वाटतं. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आजच्या या कार्यक्रमाचं संयुक्त आयोजन आपण श्रमिक प्रतिष्ठान आणि समाज विज्ञान अकादमी पुणे यांच्या माध्यमातून करतो आहोत. समाज विज्ञान अकादमी पुणेचे दत्ता देसाई इथं उपस्थित आहेत, त्यांचे मी स्वागत करते. दत्ता देसाई आणि समाज विज्ञान अकादमी यांचे श्रमिक प्रतिष्ठानशी खूप जुने संबंध आहेत. या सगळ्या ज्या व्याख्यानमाला आम्ही आयोजित करतो त्याच्यामध्ये दत्ता देसाई, अजित अभ्यंकर आणि समाज विज्ञान अकादमीचे इतर अनेक जण अनेकदा सहभागी झालेले आहेत. इथं प्राध्यापक शरद नावरे उपस्थित आहेत. कॉम्रेड भालचंद्र कांगो याचे विश्वस्त सदस्य आहेत आणि गेली 1974 पासून समाज विज्ञान अकादमी वेगवेगळ्या सामाजिक राजकीय प्रश्नांवर काम करते आहे. आणि म्हणून हा जो एक संयुक्त कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये अनेक समाज विज्ञान अकादमीचे विश्वस्त सदस्य आणि कार्यकर्ते सहभागी होत आहेत, ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे. कॉम्रेड दत्ता देसाई आमच्या जे कॉम्रेड गोविंद पानसरे युवा जागर हे जे शिबिर आम्ही घेतो त्याचे मार्गदर्शक आहेत आणि त्याचे वक्ते विषय ठरवण्यामध्ये, त्याची व्याख्यानं देण्यामध्ये, त्या वर्कशॉपमध्ये ते नेहमी सहभागी होत आलेले आहेत आणि म्हणून ते आज इथं आहेत त्याचाही मला विशेष आनंद आहे. त्याचबरोबर पुणे कलेक्टिव्ह ही संस्था सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून आमचे सगळे कार्यक्रम महाराष्ट्रभर पोहोचवण्यामध्ये आमच्या खूप मदतीला येते आहे आणि साहिल कल्लोळी आणि त्यांची जी टीम आहे त्या टीमनी हा ऑनलाईन कार्यक्रम त्यांच्या प्लॅटफॉर्मवर आयोजित केला, त्याच्याबद्दल मी श्रमिक प्रतिष्ठानतर्फे त्यांचे आभार मानते. आज हे जे पुस्तक आहे आपलं, त्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे आणि त्या पुस्तकाबद्दल काही 2 गोष्टी सांगून मग आपण या पुस्तकाचं प्रकाशन करणार आहोत. मी मगाशी सांगितलं तसं प्राचार्य चंद्रकांत केळकर यांनी या व्याख्यानमालेचं पहिलं व्याख्यान दिलं होतं आणि त्यांचं जे व्याख्यान आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक खूप मोठा आवाका घेतलेला आहे. आपल्या व्याख्यानामधून त्यांनी काही प्रमेय मांडलेली आहेत आणि त्या प्रमेयातून हे सांगण्याचा ते प्रयत्न करतात की ही जी भांडवलशाही आहे ती भांडवलशाही कोणत्या पद्धतीने काम करते आहे. आणि त्याच्यामध्ये ते प्रमेय असं मांडतात की एक जागतिक अर्थव्यवस्था ही कायमस्वरूपी कुंठित अवस्थेत राहील असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर या वित्त भांडवलशाहीमध्ये टोकाचा अंतर्विरोध निर्माण होईल असं एक त्यांचं निरीक्षण ते नोंदवतात आणि याचं विश्लेषण करत असताना ते अमेरिका, युरोझोन, जपान, चीन या देशांच्या आर्थिक संकटांचे पण तपशील देतात. 2007 ते 2009 हा जो जागतिक आर्थिक पेच प्रसंग होता त्याच्यातून आज तागायत अमेरिकन अर्थव्यवस्था सावरलेली नाहीये आणि भारताच्या आर्थिक संकटाचा जेव्हा आपण विचार करतो आहोत तेव्हा त्यांची जी निरीक्षण आहेत ती अत्यंत महत्वाची आहेत की ज्याच्यामधून आपण भारतातल्या आर्थिक संकटाचा वेध घेऊन त्याचा सामना कसा करायचा, त्याच्याशी कसं लढायचं याची एक वैचारिक स्पष्टता आपल्या सर्वांना येण्यामध्ये त्यांचं जे व्याख्यान आहे ते खूप महत्वाचं ठरतंय. त्याचबरोबर कॉम्रेड मुक्ता मनोहर यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती याच्यावर आपली मांडणी केली होती आणि त्यांच्या व्याख्यानामधून याकडे लक्ष वेधतात की भारतातल्या 1% श्रीमंत लोकांकडे देशातील 58.4% संपत्ती आहे आणि जगात कुठेही नसेल इतकी विषमता आपल्या भारतामध्ये आहे आणि हे आपल्या लोकशाहीवरचं अत्यंत गंभीर असं संकट आहे आणि हे माणुसकीवरचं संकट आहे असं त्या मत व्यक्त करतात. आणि त्यामुळं भारतामध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल, निसर्गाचं रक्षण असेल याच्या बाबतीत किती दुर्लक्ष झालेलं आहे आणि जीडीपीचा
किती कमी निधी याच्यासाठी वापरला जातो आणि या सगळ्या मूलभूत गरजा लोकांच्या कशा पद्धतीने दुर्लक्षित राहिलेल्या आहेत याच्याकडे त्या लक्ष वेधतात. श्री देवीदास तुळजापूरकर यांचं एक व्याख्यान याच्यामध्ये झालं. त्याच्यामध्ये आर्थिक मंदीचा बँकिंग व्यवस्थेवर परिणाम या विषयावर ते बोलतात आणि अनेक पद्धतीने ते असं सांगण्याचा प्रयत्न करतात की संपूर्ण बँकिंग उद्योग जो आहे तो आज किती धोक्यामध्ये आहे आणि खाजगीकरणाची लाट चालू आहे. सर्वसामान्य लोकांचे जे पैसे याच्यामध्ये आपण बचत करतात सर्वसामान्य लोक, ती बचत धोक्यामध्ये आहे आणि या आपल्या ज्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोकांच्या पैशावर बँकिंग व्यवहार कशा पद्धतीने मोठ्या उद्योगपतींसाठी वापरले जात आहेत, तो निधी कसा वापरला जातो आणि तो त्याच्यातून जो येणारा लॉस आहे, ज्या बुडलेल्या बँका आहेत त्याचा निधी सुद्धा आपल्या खिशातून कसा काढून घेतला जातो याच्याबद्दलचं ते भाष्य नोंदवतात. प्राध्यापक करमसिंग राजपूत इथं आहेत. त्यांनी आर्थिक संकट आणि शेती या विषयावर अत्यंत मौलिक असं मत नोंदवलेलं आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांची ग्रामीण भागामधली परिस्थिती किती वाईट आहे, शेतकरी वर्ग कसा अडचणीत आहे आणि राज्यकर्ता शासन जे आहे ती शासन संस्था जरी आपली अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असली तरी शेतकऱ्यांच्या बाबतीत किती संवेदनहीन आहे हे ते आपल्या व्याख्यानातून दाखवून देतात. अनेक त्याचे पुरावे आकडेवारी त्यांनी दिलेली आहे आणि विशेषतः महाराष्ट्र हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी प्रसिद्ध असलेला जे राज्य आहे त्याच्यामध्ये किती भीषण परिस्थिती ओढवलेली आहे याचं ते आपल्याला चित्रण करतात. मारुती तेगमपुरे यांनी सुद्धा आर्थिक मंदी आणि बेरोजगारी या विषयावर त्यांचं मत मांडलेलं आहे आणि जो आपला खर तर मूलभूत अधिकार आहे रोजगाराचा, की सर्व सुशिक्षित शिकलेल्या न शिकलेल्या संघटित असंघटित क्षेत्रातील अनेक लोकांना आज रोजगाराची गरज आहे, परंतु तो रोजगार शासन पुरवू शकत नाही, त्या व्यवस्थेबद्दल ते बोलतात. आज डॉक्टर अजित अभ्यंकर, कॉम्रेड अजित अभ्यंकर याचबद्दल तपशिलामध्ये नंतर बोलणार आहेत. प्राध्यापक डॉक्टर मिलिंद मुरुडकर यांनी आर्थिक मंदी आणि तंत्रज्ञान याच्याबद्दल मांडणी केलेली आहे आणि आज रोबोट आणि कृत्रिम बुद्धिमत्ता असं जे नवीन तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या युगामध्ये अनेक रोजगार यंत्रांकडे जात आहेत. शिवाय हे तंत्रज्ञान सतत बदलत आहे आणि त्यामुळं नवतंत्रज्ञानाचा वापर करायचा असेल, आपल्या देशाला एक आर्थिक शक्ती बनायचं असेल आणि या आर्थिक संकटातून बाहेर पडायचं असेल तर शिक्षण हे किती महत्वाचं आहे याचं ते महत्व अधोरेखित करतात. आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये 80% पेक्षाही अधिक लोक हे अनौपचारिक किंवा असंघटित क्षेत्रात आहेत आणि औद्योगिक क्षेत्रातले 94% मजूर हे अनौपचारिक क्षेत्रात आहेत, परंतु त्यांना तंत्रज्ञान शिक्षण कसं द्यायचं हा एक महत्वाचा मूलभूत प्रश्न ते उभा करतात आणि शासन संस्था त्याच्याकडं त्या बाबतीत बिलकुल जागी झालेली नाही आहे ते आपल्या समोर आणतात. आणि सगळ्यात शेवटी इथं डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले सर आहेत. त्यांनी एक पूर्ण वेध घेऊन या सगळ्या प्रश्नाचा त्यांनी अशी मांडणी केलेली आहे की आज मानवी विकास निर्देशांकामध्ये भारत 170 पैकी 129व्या स्थानावर आहे आणि त्यामुळं ते असं म्हणतात की ते स्थान जर सुधारायचं असेल तर पुढील 5-7 वर्षामध्ये एक नियोजन आणि रोडमॅप तयार करण्याची गरज आहे. परंतु ते असं म्हणतात की अल्पकालीन आणि दीर्घकालीन असे काही उपाययोजना याच्यावर केल्या पाहिजेत आणि त्याच वेळी या प्रश्नाचं सतत येणाऱ्या आर्थिक संकटांचं जर सोडवणूक करायची असेल, तो प्रश्न सोडवायचा असेल तर काही दीर्घकालीन ज्या योजना आहेत त्यामध्ये ते असं सुचवतात की भांडवलशाही व्यवस्थेच्या ऐवजी एक वेगळ्या प्रकारची कालसंगत संविधान संमत समाजवादी रचना असावी असा पर्याय तो सुचवत आहे. मला असं वाटतं की हे जे पुस्तक आहे ते पुस्तक 2019च्या डिसेंबरमध्ये दिलेल्या व्याख्यानावर आधारित आहे, परंतु हा आर्थिक संकटाचा प्रश्न आज सुद्धा तितकाच प्रस्तुत आहे आणि त्यामुळे थोडा उशीर जरी झाला असला तरी या पुस्तकाचं प्रकाशन हे वेगवेगळ्या पद्धतीने आपण महाराष्ट्रामध्ये प्रबोधन करण्यामध्ये एक महत्वाची भूमिका बजावू शकतं असं मला वाटतं. आज या भारतावरील आर्थिक संकट या पुस्तकाचं प्रकाशन आपण आता करणार आहोत, परंतु मला असं वाटतं की या आजच्या ऑनलाईन कार्यक्रमामधून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोक ते वाचतील
आणि श्रमिक प्रतिष्ठानाची जी प्रबोधनाची भूमिका आहे ती भूमिका इथून पुढे चालू राहते. धन्यवाद. धन्यवाद मेघा. आपण आता पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाकडे वळू. यानंतर सर्वांनी आपापले व्हिडिओ चालू करावेत आणि आपल्याजवळ जर पुस्तकाची प्रत असेल तर ती आपल्या समोर धरावी आणि तेच आपलं प्रकाशन असेल. तर मी सर्वांना विनंती करते की सगळ्यांनी म्हणजे ज्यांच्याकडे उपलब्ध आहेत, काहींच्याकडे अजून प्रती पोचलेल्या नाहीये, त्या लवकरच पोचतील. तर अशा तऱ्हेने सर्वांनी पुस्तकाचे प्रकाशन समोर धरून करावे. धन्यवाद. 2019 साली झालेल्या भारतावरील आर्थिक संकट या विषयावरील अवी पानसरे व्याख्यानमालेतील व्याख्यानांच्या संपादित पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे असे मी इथे जाहीर करते. ठीक आहे ना? अजून काही अपेक्षित नाहीये. या प्रकाशनाच्या निमित्ताने आज आपण कॉम्रेड अजित अभ्यंकर यांचे बेरोजगारी भारतावरील सर्वात मोठे आव्हान या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. साधारण 70च्या दशकापासून डाव्या विद्यार्थी चळवळीशी जोडले गेलेले कॉम्रेड अजित अभ्यंकर यांनी 1980 मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ते सदस्य झाले. त्यांचा अर्थकारणाचा गाढा अभ्यास आहे. त्याचबरोबर मार्क्सवादी दृष्टिकोनातून भारतीय अर्थकारणाची उकल आणि विशेषतः नवउदार जगामध्ये म्हणजे नव्वदोत्तर आर्थिक उदारमतवादाचे समाजाच्या विविध पैलूंवर झालेले परिणाम हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. त्याचबरोबर विविध कामगार चळवळींचे नेतृत्व, अनेक अभ्यास वर्गांचे आयोजन, तत्वज्ञानासारख्या विषय तरुणांच्यात लोकप्रिय करण्यासाठी त्याबद्दलची व्याख्यान आयोजन करणे, अशा अनेक आघाड्यांवर त्यांचे काम सुरू असते. मला आठवतंय आम्ही अगदी म्हणजे 20 वर्षापूर्वी जेव्हा पहिल्यांदा शिबिरं आणि अशी व्याख्यानं ऐकायला लागलो, त्यावेळेला पहिलं व्याख्यान मी अजित अभ्यंकरांचं ऐकलं होतं. राधानगरीला शिबिर झालं होतं आणि त्याच्यामध्ये, आणि तो एक आमच्यासाठी ती एक खिडकी होती की ह्या सगळ्या विषयाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आम्हाला दत्ता देसाई, अजित अभ्यंकर यांच्या सगळ्यांच्या व्याख्यानातून मिळाला आहे. आणि अजूनही ते काम कॉम्रेड अजित अत्यंत उत्साहाने करत असतात. मी कॉम्रेड अजित अभ्यंकर यांना विनंती करते की बेरोजगारी भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान या विषयावर त्यांनी त्यांची मांडणी सुरू करावी. म्यूट. अच्छा, नमस्कार. धन्यवाद रसिया. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्यातले अतिशय ज्येष्ठ आणि अत्यंत समर्पक पद्धतीनं सखोल रीतीनं आर्थिक विषयाचं विश्लेषण करणारे, मांडणी करणारे डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले, श्रमिक प्रतिष्ठानच्या संयोजिका कॉम्रेड मेघाताई पानसरे, या ठिकाणी उपस्थित असलेले समाज विज्ञान अकादमीचे माझे सहकारी दत्ता देसाई, आणि या पुस्तकाचे लेखक कॉम्रेड मारुती तेगमपुरे, करमसिंग राजपूत, मुक्ता मनोहर, आणि आता कोण जे पाटील उपस्थित आहेत की मला अजून कळलं नाही कारण मी पार्टिसिपंटची लिस्ट पाहिलेली नाहीये. मिलिंद मुरुक्कर, त्याचप्रमाणे मुक्ता मनोहर आहेत असं दिसतंय, आणि इतर सर्व जे कोणी लेखक उपस्थित आहेत. मला सगळ्यांची लिस्ट माहिती नसल्यामुळे मी सगळ्यांची नावं घेत नाही आता. कॉम्रेड जय पाटील सर हजर आहेत, उपस्थित आहेत. हा, बरं, ठीक आहे, ओके. आणि अन्य सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले लेखक, त्याचप्रमाणे कार्यकर्ते आणि नागरिक बंधू भगिनींनो, या पुस्तकाविषयी, हे पुस्तक मी वाचलेलं आहे आणि या पुस्तकातल्या व्याख्यानांबद्दल मी आता भाष्य करणं तर लेखक असताना हे अत्यंत अनुचित आहे. आणि अत्यंत प्रत्येक लेख त्यातला हा अतिशय अभ्यासपूर्ण, आकडेवारी सहित आणि एक मार्गदर्शक ज्याला म्हणता येईल, म्हणजे खरोखर चांगल्या अर्थाने त्या सगळ्या आर्थिक परिस्थितीचं वेगवेगळ्या अंगाने उत्तम डॉक्युमेंटेशन केलं गेलेलं आहे आणि विश्लेषण केलं गेलेलं आहे. आणि ते विद्यार्थ्यांना, नागरिकांना, अगदी पत्रकारांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मार्गदर्शक ठरेल. राज्यकर्त्यांना ते ठरवण्याकडनं राज्यकर्त्यांनी ते मार्गदर्शन घ्यायचंच नाही असं ठरवलेलं असल्यामुळे त्यांचे मार्गदर्शक वेगळे आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं ते मार्गदर्शन घेतात, जे दिसतं ते दिसत नाही असं म्हणतात. आणि एखादा रिपोर्ट जर PLFS सारखा पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे, NSO म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन, जर त्यांना जर अनुचित किंवा त्यांना सोयीचा नाही असं वाटला तर तो रिपोर्ट ते दाबून ठेवू शकतात. असे राज्यकर्ते आपल्याला लाभलेले असल्यामुळं त्यांना काही तो मार्गदर्शक ठरेल अशी आशा नाही, आणि त्यांचं मार्गदर्शन आपण
रस्त्यावरच्या चळवळीतूनच करणं आवश्यक असतं. आणि तोच कॉम्रेड पानसरे, गोविंद पानसरे असतील किंवा अवी पानसरे असतील, यांच्या स्मृतीच्या निमित्तानं आपण ही व्याख्यानमाला करतो. त्यावेळेला त्यांचाही खरं म्हणजे जीवनाचा संदेश तोच होता. तर त्याची सगळी साधन सामग्री जमवणं आणि एकदा खडसावून स्वतःलाच विचारणं की नेमके खरंच प्रश्न काय आहेत आणि तेच नक्की आहेत काय तपासून बघणं आणि ते मांडणं, ही प्रक्रिया या व्याख्यानमालेतून होते. आणि म्हणून ही व्याख्यानमाला महाराष्ट्रामध्ये एक अतिशय महत्वाची व्याख्यानमाला आहे. आणि त्याच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी तुम्ही मला योग्य समजलं, मला ही संधी दिली, त्याच्याबद्दल मी सगळ्यात पहिल्यांदा संयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. या पुस्तकाविषयी त्याच्यामुळे मी अधिक बोलणार नाही, कारण ऑलरेडी आता त्यांनी काही मेघाताईंनी थोडंसं त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. आणि बोलायला लागलं तर जवळजवळ संपूर्ण वेळ त्याच्यावरच बोलावं लागेल. त्याच्यामुळे मी मेघाताईंना सांगितलं की जे ऑलरेडी भाषण दिलं गेलेलं आहे त्याच्यावरती पुन्हा एक मी भाषण देणं हे उचित नाही. त्याच्यामुळे मला जो विषय सगळ्यात महत्वाचा वाटतो आज, एका चळवळीच्या दृष्टीनं सुद्धा आणि अगदी सामान्य नागरिक म्हणून सुद्धा, जो अतिशय महत्वाचा विषय आहे तो म्हणजे बेरोजगारी. म्हणजे राजकीय दृष्ट्या महत्वाचा आहे, मानवीय दृष्ट्या महत्वाचा आहे, सामाजिक दृष्ट्या महत्वाचा आहे, आणि तो आहे बेरोजगारीची समस्या. आता या बेरोजगारीचे आकडे हे 2-3 वर्षापूर्वी खूप चर्चेमध्ये होते आणि तो आकडा आता थोडासा कमी होईल. म्हणजे त्यावेळेला आपण जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा 2 वर्षापूर्वी एक पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे म्हणून एक केला जातो, नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन यांच्यातर्फे तो प्रकाशित होतो, तर तो प्रकाशितच सरकारने केला नाही 2 वर्षापूर्वी. आणि त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं की हा रिपोर्ट त्याच्या मेथोडॉलॉजीमध्ये काही प्रॉब्लेम आहेत. म्हणजे जी संघटना 40 वर्ष जागतिक दर्जाचे अहवाल प्रकाशित करते त्याच्याबद्दलचा त्यांचा रिपोर्ट हा सरकारने प्रकाशित न करता दडपून ठेवला. ही अत्यंत गंभीर गोष्ट होती. म्हणजे त्यांचे त्याच्या निष्कर्षाबद्दल मतभेद असतील ते त्यांनी मांडायला काहीच हरकत नव्हती, सरकारला तो जरूर अधिकार आहे. परंतु सरकारचा एक मंत्री सांगतो की हे काही पद्धत बरोबर नाही यांची, त्याच्यामुळे आता सरकारने ठरवलं की पद्धत बरोबर नाही. तर त्या रिपोर्टमध्ये जो आकडा दिलेला होता तो 6.1% इतका ओपन अनएम्प्लॉयमेंट रेट ज्याला आपण म्हणतो, असा अनएम्प्लॉयमेंट रेट आहे सर्व एज ग्रुप्स मधला मिळून. आणि गेल्या 40 वर्षातला हा सगळ्यात हायएस्ट ज्याला म्हणतो अशा प्रकारचा दर आहे. हे सत्य त्यांना लपवायचं होतं आणि त्याच्यामुळे तो रिपोर्ट ते प्रकाशित करत नव्हते. परंतु बिझनेस स्टँडर्ड मध्ये याच्याबद्दलचा रिपोर्ट लीक झाला आणि त्याचे सत्य स्वरूप कळलं. मग सरकारने काय सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तो रिपोर्ट प्रकाशित केला, परंतु ते सत्य त्यांना काही दाबता आलं नाही. आणि हे सत्य दाबण्याचा प्रश्न नाहीये, जी गोष्ट लोकांच्या दैनंदिन अनुभवाला आहे त्याचा फक्त आकडा त्याच्यामध्ये दर्शवला गेलेला होता. आता 2 वर्षानंतर मध्ये आता कोविडचा सर्व काळ झालेला आहे आणि त्याच्यामधून आता सरकारने असं जो काही लेटेस्ट आता रिपोर्ट जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये असं दाखवलंय की हा जो अनएम्प्लॉयमेंटचा रेट आहे हा 4.8% आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात सुधारणा झालेली आहे. परंतु याच्या आकडेवारीच्या जंजाळात मी जाणार नाही, कारण आपल्याला वेळ एक 35 मिनिटांमध्ये साधारण मी माझं म्हणणं आपल्या समोर सादर करीन. तर मी आकडेवारीच्या जंजाळात जात नाही. मी फक्त एवढंच सांगतो की अनएम्प्लॉयमेंटचा रेट कमी झालेला दिसतो आहे. याच्यामध्ये काही खाचाखोचा आहेत की कुठली एम्प्लॉयमेंट वाढलेली आहे. तर जी सगळ्यात कॅज्युअल आणि सेल्फ एम्प्लॉयड, म्हणजे ज्याला आपण स्पष्टपणे म्हणू शकतो की ज्याला खऱ्या अर्थाने तुम्ही विश्वासार्ह रोजगार म्हणू शकत नाही किंवा सस्टेनेबल रोजगार ज्याला म्हणू शकत नाही, अशा प्रकारच्या रोजगाराचे आकडेच वाढलेले दिसतात. म्हणजे त्या अर्थाने बेरोजगारी ही कमी झालेली आहे असं म्हणण्यापेक्षा या कोविडच्या काळामध्ये लोकांचा रोजगार इतक्या मोठ्या प्रमाणावर गेला असं असून सुद्धा हा रेट जास्ती दिसतो आहे. याचं कारण त्याची जी पद्धती आहे त्या पद्धतीमध्ये, म्हणजे पूर्वी ती होती असं नाही की ती आज बदललेली, परंतु करंट विकली स्टेटस आहे. म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला 1 तास काम मिळालं का नाही याच्या मधून तो रेट काढला जातो. आणि मुख्य म्हणजे त्यांचं जे अर्निंग आहे, तुम्ही श्रमिकांचं ऍक्च्युअली उत्पन्न किती झालेलं आहे याचा जर तुम्ही त्याच्याशी जर या बेरोजगारीच्या आकड्याची जर तुलना करून पाहिली तर तुमच्या असं लक्षात येईल की या काळामध्ये श्रमिकांचं जे सरासरी उत्पन्न आहे त्या रोजगारातून मिळणार हे मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे. म्हणजे जवळजवळ 20-25% फॉल त्याच्यामध्ये झालेला आहे, म्हणजे सरासरीने काढला तर.
आणि त्याच्यामुळे बेरोजगारीची समस्या ही एक ओव्हरऑल आकडेवारी म्हणून पाहिली तर ती गंभीर दिसते, त्याच्याबद्दल काही विशेष बोलण्याची गरज नाहीये. भारतामधल्या बेरोजगारीच्या म्हणजे मी आता मागच्या वर्षीची या वर्षाची अशा पद्धतीने बोलणार नाही. त्याचप्रमाणे कोविडचा काळ हा मुख्य धरून मी बोलणार नाही. त्याचं कारण असं की आपण फक्त कोविड मधून जो रिलीफ द्यायला पाहिजे त्याच्यावरती जर आपलं लक्ष केंद्रित केलं तर मुख्य ज्या व्यवस्थात्मक ज्या समस्या आहेत त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. आणि तो जो मुख्य बोलण्याचा जो भाग आहे तो मग आता सरकारने काय केलं पाहिजे, मग हे पॅकेज दिलं पाहिजे, मग काही बेलआउट काहीतरी केलं पाहिजे, एवढ्या पुरतच ते मर्यादित राहतं. माझं जे विवेचनाने जे मी मांडू इच्छितो ते एवढंच नाहीये. तर भारतामध्ये ही ओपन अनएम्प्लॉयमेंट या दिशेने आणि अशी एक सार्वकालिक अनएम्प्लॉयमेंट ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारच्या बेरोजगारीकडे आणि त्याचं वाढत्या प्रमाणाकडे आपण वेगाने प्रवास करतो आहोत. आणि हे आपल्या म्हणजे सिस्टमिक कोलॅप्स ज्याला आपण म्हणतो या दिशेने हे सगळं चाललेलं आहे. आणि म्हणून बेरोजगारी ही जी समस्या आहे ही बेरोजगारी समस्येकडे मी 3 अंगाने बघतो. आणि त्याचा पहिल्यांदा मी एक पर्स्पेक्टिव्ह मांडतो की ज्याच्यामुळे आपल्याला या सगळ्याचा विचार हा नक्की नेमकेपणाने करता येईल. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे असा की बेरोजगारी ही एक एक्झिस्टन्शियल मानवी समस्या आहे. एखादा 17, 18, 20 वर्षाचा युवक ते 35 वर्षाचा काळापर्यंत 10-15 वर्ष त्याचं शिक्षण झालेलं आहे, तो काम करायला तयार आहे आणि समाजामध्ये अर्थातच कामाची गरज नाही असं नाहीये, अनसॅटिस्फाईड नीड्स आहेत आपल्या. असं असताना तो एक अनवॉन्टेड मनुष्य म्हणून कुटुंबामध्ये आणि समाजात जेव्हा जगायला लागतो त्यावेळेला तो सगळीकडून एक नाकारला गेलेला माणूस म्हणून तो स्वतःलाच सामोरा जातो. आणि एक अत्यंत गंभीर अशी समस्या, एक मानवी समस्या आहे याच्याकडे आपण खूप गंभीरपणाने बघण्याची गरज आहे. तेव्हा केवळ बेरोजगारीचा भत्ता देऊन ही पूर्ण होणारी नाहीये. आणि याच्यामधून आपल्याला ऍडिशनल एक आपल्याला भारतातल्या सध्याच्या विशेषतः शिक्षित विभागामध्ये आपल्याला दिसतं की आज MPSC UPSC जर तुम्ही परीक्षा पाहिल्यात तर त्याच्यामध्ये 10-10 लाख मुलं या अगदी प्राथमिक पातळीची जी परीक्षा असते ती परीक्षेला जर तुम्ही पाहिलं तर 10-10 लाख मुलं बसतात UPSCच्या परीक्षेमध्ये. आणि फायनल सिलेक्शन मॅक्स नंबर 1000चा आहे. 1000 फार झालं तर 1100. म्हणजे 10 लाखातून 1100 लोक निवडायची म्हणजे तुम्ही 1000 व्यक्तींमधली एक व्यक्ती निवडणार आहात. 3-3 वर्ष मुलं अभ्यास करतात, 1-1.5 लाख रुपये क्लासेसच्या फिया देतात, त्याच्यासाठी घरच्या जमिनी गहाण ठेवल्या जातात. तिथं पुण्यासारख्या, मुंबईसारख्या, कोटा, दिल्ली या ठिकाणी जाऊन 2-2 वर्ष राहतात. आणि 2-3 वर्षानंतर त्यातली 999 जण एक पाठीवरती कुबड घेऊन बाहेर पडतात, ती म्हणजे रिजेक्टेड. जे सिलेक्ट होतात त्यांना अपॉइंटमेंट लेटर देत नाही ही तर माझ्या मते कळस आहे, परंतु तो छोटा आहे, त्याची संख्या कमी आहे. तेव्हा अशा प्रकारे एक भीषण अशा प्रकारची परिस्थिती दिसते की इतकी आशा लावून बसलेली लोक का त्यांना अशी वेळ येते की सरकारी नोकरी मी करीन आणि एवढीच एकमेव अशी असं ओपनिंग त्यांना दिसते. ही इतकी गंभीर परिस्थिती का येते आणि त्याच्यातून बाहेर पडणारा मुलगा नेमकी काय मानसिकता घेऊन बाहेर पडतोय त्याचा खूप गंभीरपणाने भावनात्मक आणि एक्झिस्टेन्शियल ज्याला आपण म्हणतो एक अस्तित्वजन्य समस्या म्हणून याच्याकडे खूप त्या आर्थिकच्या पलीकडे जाऊन मी सांगतो त्याच्याकडे बघण्याची फार मोठी गरज आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे असा की याचा जर एक इकॉनॉमिक पर्स्पेक्टिव्ह मध्ये जर ही आपण इकॉनॉमिक पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्ह मध्ये जर ही समस्या जर पाहिली तर ती मला अशी दिसते की एका बाजूला भारतामध्ये नैसर्गिक साधन स्रोत उपलब्ध आहेत, म्हणजे ते किती जरी आपण नष्ट करत चाललेलो असलो अगदी प्रयत्नपूर्वक तरी सुद्धा नैसर्गिक साधन स्रोत हे बऱ्यापैकी उपस्थित आहेत. आता सूर्यप्रकाश आहे, जमीन आहे, त्याचप्रमाणे मानवीय साधन स्रोत ज्याला म्हणतो तंत्रज्ञान ज्यांच्याकडे आहे अशा प्रकारचं मनुष्यबळ ते अगदी पुरेसं नसलं तरी आहे. अनसॅटिस्फाईड अशा प्रकारच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात गरजा आहेत, हे एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला शिक्षित मनुष्यबळ आहे, लोकांची काम करण्याची इच्छा आहे, गरज आहे, पण हे आपण साधू शकत नाही कारण आपली सोशिओ इकॉनॉमिक्स पॉलिटिकल सिस्टीम जी आहे ही सिस्टीम ही पूर्णपणाने कोलॅप्स होत असल्यामुळे ज्या प्रकारचे ब्रिजेस त्याच्यामध्ये मार्केट नावाचा जो ब्रिज आपण काय तयार केलेला आहे तो अधिकाधिक मोठ्या प्रमाणात कोसळतो आहे.
आणि त्याच्यामुळे हा सप्लाय आणि प्रत्यक्ष समाजाच्या गरजा, केवळ रोजगाराची डिमांड म्हणत नाही मी, समाजाच्या ज्या गरजा आहेत आणि ही रोजगाराची गरज हे आपण एकत्र आणू शकत नाही. तिसऱ्या बाजूला शिक्षणाचा प्रसार हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. तो किती काय झाला याच्याबद्दल मी नंतर बोलीन. या तिन्हीचा सांधा निखळलेला आहे. माझं मुख्य मापन आजच्या व्याख्यानाचं जे आहे ते हे आहे की ज्याच्यावरतीच पूर्णपणाने फोकस करून मी बोलणार आहे. आणि तो मुद्दा म्हणजे असा की भारतामधल्या प्रचलित राजकीय आर्थिक व्यवस्थेमधून भारतातली शिक्षण व्यवस्था, भारतातली विकासाची पद्धती, एक पाथ ऑफ डेव्हलपमेंट आणि भारतातला रोजगार याचा तो एक इसेन्शियल, एक आवश्यक असा जो सांधा आहे, एक कनेक्ट जो आहे, तो कनेक्ट पूर्णपणे निखळलेला आहे. आणि तो परत कसा साधायचा हे आपल्या समोरचं आव्हान आहे. तेव्हा माझ्या मांडणीचा आणि सगळ्या परिप्रेक्ष्याचा जो मुख्य गाभा आहे तो हा आहे की हा शिक्षण, विकास आणि रोजगार यांचा निखळलेला सांधा म्हणजेच बेरोजगारीची समस्या. आणि हे कसं साधायचं, त्याच्यासाठी ताबडतोबीचे आणि दीर्घकालीन उपाय काय असतील याच्याबद्दल मी बोलणार आहे. आता व्यवस्थात्मक बदल व्हायला पाहिजे, भांडवलशाहीमध्ये होत नाही हे सांगण्यासाठी व्याख्यानाची गरज नाही. म्हणजे ते आयडिओलॉजिकल किंवा एक वैचारिक व्याख्यान होऊ शकेल आणि आवश्यक आहे ते, परंतु माझ्या मते त्या पद्धतीने मी फक्त बोलणार नाही. माझ्या मांडणीच्या शेवटी मी असं सुचवणार आहे की दीर्घकालीन समस्या भांडवलशाही हीच जरी असली तरी सुद्धा याच्यामधून काही प्रमाणातला रिलीफ, काही प्रमाणामध्ये याच्यावरचं उत्तर आपण काही सुचवू शकतो आणि त्याचं रूपांतर एका राजकीय कार्यक्रमामध्ये करू शकतो. आणि हे लक्षात घेऊनच मी हा कोविड सुरू झाला त्याच्या आधी जस्ट एक महिनाभरच एक पुस्तिका लिहिली आणि त्याचं नाव मी दिलेलं आहे अबकी बार सिर्फ रोजगार. अबकी बार सिर्फ रोजगार, एक 48 पानाची पुस्तिका विथ डिटेल स्टॅटिस्टिक्स, पूर्णपणाने बेरोजगारीच्या समस्येवरती फोकस केलेली, प्रश्नोत्तर रूपामध्ये लिहिलेली आहे की ज्या ठिकाणी काउंटर प्रश्न विचारणारी माणसं ही मार्केट व्यवस्थेची, सरकारची, मोदींची भक्त, समर्थक, डाव्यांचे टोकाचे विरोधक असे गृहीत धरून त्यांच्या प्रश्न अंगावर घेऊन त्याला उत्तर देत अशी पुस्तिका लिहिलेली आहे. त्याचं कारणच माझं असं म्हणणं आहे की बेरोजगारीची समस्या जोपर्यंत आपण अंगावर घेऊन आणि हातात घेऊन जोपर्यंत त्याला भिडत नाही तोपर्यंत आपण कुठल्याच प्रश्नाला खऱ्या अर्थाने हात घालू शकत नाही. आणि म्हणून मी मेघा त्यांना सुचवलं की प्रकाशन तुम्ही मला मान देताय, चांगली गोष्ट आहे, परंतु मला याच्यावरती बोलायला जास्ती आवडेल. तर आता हे परिप्रेक्ष्य ठेवून मी आता त्यातला जो पुढचा भाग आहे तो मांडतो. तो म्हणजे भारतातल्या बेरोजगारीच्या समस्येचं एक, बेरोजगारीच्या पलीकडचं एक अंग आहे ते मी सुरुवातीला मांडतो की जे भीषण असं सामाजिक शैक्षणिक वास्तव आपल्याकडे त्याच्यापासून त्यामधून दिसतं. ते म्हणजे असं की भारतातला जो लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट म्हणतो, लेबर फोर्स पार्टिसिपेशन म्हणजे कामकरी लोकसंख्येचं प्रमाण, म्हणजे 15 वर्षाच्या वरच्या वयातले जे लोक आहेत त्यांच्यापैकी प्रत्यक्षामध्ये किती लोक काम करण्यायोग्य, जी 15 वर्षाच्या वरची लोकसंख्या आहे त्याच्याशी प्रत्यक्ष काम करणाऱ्या आणि काम शोधणाऱ्या म्हणजे बेरोजगार सुद्धा, म्हणजे ज्यांना रोजगार आहे आणि रोजगार शोधतायत पण मिळालेला नाही, ज्याला आपण बेरोजगार म्हणतो, अशा दोन्हींची एकत्र बेरीज केली तर त्याला कामकरी लोकसंख्या असं म्हणतात. प्लीज लक्षात घ्या मी काय सांगतो ते. इथे फक्त रोजगार असलेल्या लोकांचा मी विचार केलेला नाहीये, तर कामकरी जेव्हा लोकसंख्या हा शब्द वापरतात लेबर इकॉनॉमिक्स मध्ये, तेव्हा तो काम असलेले आणि काम शोधणारे पण न मिळालेले त्यांचाही समावेश त्याच्यामध्ये केला जातो. आता अशा कामकरी लोकांचं 15 वर्षाच्या वयाच्या लोकसंख्येचे असलेलं प्रमाण हे आपल्याला लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट, कामकरी लोकसंख्येचं प्रमाण म्हणजे टक्केवारी दर्शवतात. आता ही टक्केवारी ही जगाची किती आहे आणि भारताची किती आहे हे मी आपल्याला थोडस आता सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर भारतातले जे कामकरी लोकसंख्येचं प्रमाण आहे ते 47% आहे. म्हणजे या लेबर फोर्स पार्टिसिपेशन सर्व्हेचा जो जुलै ते सप्टेंबर 19 याच्या आधारावरती जो रिपोर्ट प्रकाशित झालेला आहे, जुलै ते सप्टेंबर 20 नाही, जुलै ते सप्टेंबर 20
या कालावधीतल्या अभ्यासावरती जो रिपोर्ट प्रकाशित झालेला आहे त्याच्यावरती मी आपल्याला सांगतोय. त्याच्या आधीच्या वर्षासाठी तो 48% होता, तो आता 47% आलेला आहे, खाली आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी जी गोष्ट आहे ती लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की पुरुष आणि स्त्रियांमधलं जे त्यातलं प्रमाण आहे ते फारच मी आता आकडा सांगतो, त्याची काय प्रतिक्रिया तुमच्या मनात उमटेल ते तुम्ही बघा. पुरुषांचा हा रेट हा म्हणजे ओव्हरऑल अर्बन रुरल सगळं एकत्र करून मी सांगतोय, हा 73.5%. फॉर द सिम्प्लिसिटी आपण राऊंड ऑफ करून सगळे फिगर्स बघूया, 73% आहे पुरुषांमध्ये आणि ऍव्हरेज 47% आहे. म्हणजे याचा अर्थ स्त्रियांचा किती आहे तर 20% आहे. लक्षात घ्या. म्हणजे लेबर फोर्स पार्टिसिपेशन याचा अर्थ 15 वर्ष वयापेक्षा पुढच्या वयाच्या लोकसंख्येमध्ये पैकी स्त्रियांपैकी प्रत्यक्ष काम करणाऱ्या किंवा काम शोधणाऱ्या या दोन्हीची बेरीज करून स्त्रियांची जी संख्या आहे त्याची टक्केवारी त्या 15च्या वरच्या वयोगटातल्या स्त्रियांची फक्त 20% येते. म्हणजे फक्त 20% स्त्रिया या कामकरी या संज्ञेमध्ये येतात. काय येतं याचा अर्थ? आणि हा रेट कमी 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 होत चाललेला आहे, ओव्हर द पिरियड कमी होत चाललेला आहे. आणि जगाची जर तुम्ही सरासरी पाहिली तर ओव्हरऑल ही 61% येते. म्हणजे ओव्हरऑल म्हणजे जी 47% भारताची ती 61% येते. आणि या जगामध्ये अर्थातच विकसित अविकसित सगळे देश आहेत. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही वेगवेगळ्या देशांचे जर आकडे पाहिलेत टोटल लेबर पार्टिसिपेशनचे तर चीनची 69% आहे, कोरियाची 64% आहे, ब्राझीलची 62% आहे, व्हिएतनामची 77% आहे. व्हिएतनाम एक समाजवादी देश आहे. इंडोनेशियाची 69% आहे, मलेशियाची 68% आणि भारताची त्यावेळेचा आकडा 48 ने 49% होता 1.5 वर्षापूर्वी, तो आता 47% आहे. म्हणजे आपण बेरोजगारी ही जी समस्या आहे ही किती भीषण आहे तर आता याच्यामध्ये बेरोजगारांच्या आकड्यासहित ही फिगर आहे. मग तरी सुद्धा ही कमी काय तर याचा अर्थ असा की लोक काम पण शोधत नाहीत, या एका फेज पर्यंत आपण गेलेलो आहोत. अशा प्रकारचे ही स्टेट आहे. आता कोणी म्हणेल की उच्च शिक्षण घेणाऱ्यांचं प्रमाण भारतामध्ये वाढतंय त्याच्यामुळे अशा प्रकारचे हे रेट्स येत आहेत का, तर हे पण बरोबर नाही. कारण उच्च शिक्षण आता भारतामधलं वाढते, चांगली गोष्ट आहे. किती वाढते ते तर आता जर तुम्ही पाहिलं तर 18 ते 23 हा जो वयोगट आहे त्या 18 ते 23 या वयोगटामध्ये ह्या उच्च शिक्षणाचा वयोगट समजला जातो. तर या वयोगटामध्ये आजच्या घडीला साधारणपणे 30 ते 31%, 30 पॉइंट समथिंग आहे, समजा आपण 30% धरूया, 30% इतके युवक हे हायर एज्युकेशन मध्ये आहेत. म्हणजे हायर एज्युकेशन घेत आहेत. पण तुम्ही जर जागतिक सरासरी काढली तर 51% आणि कुठे विकसित देशात गेलात तर ती खूपच जास्ती, म्हणजे 80%, 90% अशी कितीही जास्त येते. आणि त्यांचे आकडे जर पाहिलेत लेबर फोर्स पार्टिसिपेशन ते आपल्यापेक्षा कितीतरी जास्ती आहेत, म्हणजे जागतिक सरासरीच्याही पुढे आहेत. म्हणजे तुम्हाला असं दिसेल की केवळ उच्च शिक्षणाचं प्रमाण वाढते म्हणून लोक लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट कमी आहे वगैरे असं काही नाहीये. तेव्हा आपला लेबर फोर्स पार्टिसिपेशनचा रेट कमी होणं ही बेरोजगारीपेक्षा खरं म्हणजे गंभीर समस्या आहे त्याच्याकडे. आणि त्यातल्या त्यात तो स्त्रियांचा कमी असतो. त्याच्यात एक पुन्हा एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की उच्च शिक्षणामध्ये मुलींचं प्रमाण हे आता ऑलमोस्ट मुलांच्या जवळपास येऊ लागलेलं आहे. म्हणजे ऑलमोस्ट पूर्ण तेवढं जरी नसलं तरी 40%, 35%, 40% याच्यामध्ये ते येत आहे. त्यांनी हा जो एक म्हणजे एका बाजूला स्त्रिया या बरोबरीनं येत आहेत ही अतिशय चांगली गोष्ट आहे, परंतु दुसऱ्या बाजूला प्रत्यक्षामध्ये ते कामकरी लोकसंख्येमध्ये त्याचं रिफ्लेक्शन येत नाहीये. मग ह्याचं काय कारण आहे? म्हणजे ही एक मोठी सामाजिक समस्या आहे. म्हणजे स्त्रियांनी शिक्षण घ्यायचं परंतु त्यांना काम करता येणार नाही अशी परिस्थिती समाजात असते किंवा ती त्यात बदल होत नाही. म्हणजे त्यांना कुठे इंजिनियर होतील पण ते इंजिनियर म्हणून कामच करू शकत नाहीत, ते MBA होतील पण कुठे त्या मॅनेजरच्या किंवा कुठलाही पोस्ट घेऊ शकत नाहीत. कारण त्यांनी राहायचं कुठं, त्यांनी प्रवास कसा करायचा, त्या रात्रीचा प्रवास कसा करणार, रात्री स्टेशनवर उशिरा उतरलं तर त्या राहायच्या ठिकाणी जाणार, कुठे गेल्या तर उतरणार, म्हणजे वाटेल तेवढी यादी मोठी सांगता येईल. त्यामुळे एका बाजूनी भारतातलं मनुष्यबळ हे गंजत चाललेलं आहे. हे गंजण्याची समस्या आहे आणि ही एक राष्ट्रीय समस्या म्हणून त्याच्याकडे आपण पाहण्याची फार मोठी गरज आहे. आणि मग दुसऱ्या बाजूला
प्रत्यक्ष आपल्या समाजातल्या अनसॅटिस्फाईड नीड्स की ज्याच्यामुळे आपल्या देशाची शहरं ही गटारं होत चाललेली आहेत, नद्यांची गटारं झालेली आहेत, पर्यावरणाचा विध्वंस झालेला आहे, होतो आहे. आणि ते मुक्ता माधुर यांनी पण त्यांच्या याच्यात चांगलं मांडलेलं आहे सर्व. तर हे सगळे जे घटक आहेत ते सगळे कुठेतरी आपण एकत्र जोडू शकतो का, याचा विचार आपल्याला शेवटी करण्याची गरज आहे. तर हा झाला लेबर फोर्स पार्टिसिपेशनचा जो मुद्दा होता, तो मुद्दा मला खूप विशेषत्वाने पुढे आणायचा होता. ते आपण लक्षात घेण्याची खूप मोठी गरज आहे. आता जर आपण अनएम्प्लॉयमेंट रेट जर काढला करंट विकली स्टेटस वरती, तर तो याच्यापेक्षा खूप जास्ती आहे. कारण सॉरी, मगाशी बोलताना मी चुकून एक करंट विकली स्टेटस वरती काढतात असं बोललो, पण तो युज्युअल स्टेटस वरती काढतात. युज्युअल स्टेटस म्हणजे गेल्या 1 वर्षामध्ये तुमची काय कंडिशन होती त्याच्यावरती तो काढला जातो. तुम्ही जर मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला काय मिळतं का नाही याच्यावरती जर रेट काढले तर हे आकडे खूप मोठे येतील, याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट येतील. तेव्हा आता मी त्या आकडेवारीत जात नाही, एवढंच आपण म्हणूया, कारण काय अर्थशास्त्राचा तास होतो. त्याच्यामुळे बेरोजगारीची समस्या ही अतिशय तीव्र आहे आणि गंभीर होत चाललेली आहे. आणि तो फक्त कोविडचा मुद्दा नाही, हे पुन्हा मी सांगतो. हा कोविडनी त्याच्यात भर घातलेली आहे. कोविडनी तो अधिक तीव्र गंभीर बनवलेला आहे, हे नक्की आहे. त्याच्यात सरकारचं कर्तृत्व तर फार मोठं आहे. परंतु त्याच्या पलीकडं कोविड नसता तरी आणि कोविडच्या आधी पुन्हा केवळ आर्थिक मंदीमुळे तो नाही, हे तात्कालिक काहीतरी आर्थिक मंदी आली त्याच्यामुळे पण नाही. हा एक सिस्टमिक प्रॉब्लेम आहे आणि तो ओपन अनएम्प्लॉयमेंटचा प्रॉब्लेम आहे. सायक्लिकल अनएम्प्लॉयमेंट नाही किंवा अंडर एम्प्लॉयमेंटचा पण नाहीये, हे मला सांगायचं होतं. ते मी आता पहिल्या भागात सांगितलं. आता मगाशी एक माझा हायपोथेसिस सांगताना असं सांगितलं की आपल्याला जो विचार करायचा आहे तो शिक्षण, विकास आणि रोजगार यांच्या कनेक्टचा विचार करायचा आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला कुठेतरी सोल्युशन सापडणार, त्याचं उत्तर आपल्याला सापडणार आहे. तर आपल्याला असं दिसेल की भारतामध्येही बेरोजगारी निर्माण होण्याच्या मध्ये जशी व्यवस्थात्मक कारण आहेत तशी काही डेमोग्राफिक पण कारणं आहेत. त्याचा पण आपल्याला विचार करायला ट्रान्झिशनल काही प्रमाणात ट्रान्झिशनल पण कारणं आहेत. त्यातलं एक कारण असं आहे की भारतामध्ये लोकसंख्या वाढीचं जे प्रमाण होतं ते लोकसंख्या वाढीचं प्रमाण 90 ते 2000, 80 ते 90 या काळामध्ये जास्ती होतं. 90 म्हणजे 2000 ते 2010 याच्यामध्ये कमी झालं आणि आता ते आणखीन कमी झालं. परंतु ते आता जरी म्हणजे बर्थ रेट जरी कमी झालेला असला आणि ग्रोथ रेट त्याच्यामुळे लोकसंख्या वाढीचा जरी कमी झालेला असला तरी त्या काळात जी मुलं जन्माला आली त्यांची वय आज 25च्या पुढे आहेत. आणि त्याच्यामुळे भारताचं जे म्हणजे अर्ली एज मध्ये आहे असं सांगायचं, तर त्याच्यामुळे भारताचं सरासरी वय जे आहे आज, हे सरासरी वय 27 वर्षाचं आहे. तर आता थोडं पुढे गेलं 29 वर्षाचं आहे. 29 वर्षाला, कारण 27 हा आकडा आहे. आणि ह्याच आकडा जर तुम्ही चीनच्या बाबतीत पाहिला तर तो 38, युरोपियन युनियनच्या बाबतीत पाहिला तर 45, आणि अजून पुढे गेलात तर तुम्हाला तो अजून काही विशिष्ट देशांमध्ये तो अजून जास्त आहे. सरासरी वय भारताचं जर कमी असेल तर याचा अर्थ रोजगाराची मागणी जी आहे ही रोजगाराची मागणी ही निश्चितप्रमाणे जास्ती असणार आहे. म्हणजे सप्लाय ऑफ लेबर हा एक निश्चितपणे लोकसंख्याचा जे डेमोग्राफिक ट्रान्झिशन जे आहे त्याचा एक खूप मोठा भाग आहे. पण त्याचबरोबर ते एक मोठी, म्हणजे मी काय लायबिलिटी म्हणून सांगत नाही, ती एक मोठी उपलब्धी आहे. कारण यंग पॉप्युलेशन जर असेल तर ते मोठ्या प्रकारची आव्हानं घेऊ शकतात. ते अडॅप्टेबल आहेत, जास्ती कुठल्या प्रकारचं काम ते सहज पेलू शकतात, लवचिकता आहे त्यांच्यामध्ये. त्याच्यामुळे मायग्रेट होणं गरज असेल तर, म्हणजे हे डिस्ट्रेस मायग्रेशन नाही म्हणत मी, परंतु आवश्यक खरोखर जर योग्य नियोजित विकास केला तर त्यांना विविध क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध करून देणं आणि त्यांनी त्याच्याशी अडॅप्ट होणं शक्य असतं. त्याच्यामुळे हे एक मी प्रॉब्लेम म्हणून सांगत नाही, पण एक प्रॉब्लेमचं एक फीचर म्हणून मी आपल्याला सांगतो. दुसरी जी समस्या आहे म्हणजे सप्लाय ऑफ लेबर जो भारतामध्ये आहे त्याच्या बाजूने विचार करूया, कारण नंतर डिमांड ऑफ लेबरचा आपण विचार करू. तर सप्लाय ऑफ लेबर मध्ये दुसरा मुद्दा आपण विचारात घेण्याची गरज आहे, ते म्हणजे एज्युकेटेड युथ जो आहे, एज्युकेशनचं प्रमाण आपलं वाढतं आहे. आपण जे काय म्हणतो की खूप एक्सक्लुजन आहे वगैरे, निश्चितपणे ते होतं, परंतु आता ते खूप प्रमाणात कमी झालेलं आहे आणि हे वास्तव आपण लक्षात घेण्याची फार मोठी गरज आहे. आज सेकंडरी एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो त्याचं एनरोलमेंट 90% पुढे आहे. 18 ते 23 या हायर एज्युकेशनचा जो वयोगट घेतला तर 30% आहे.
आणि ते 2006 साली फक्त 11% होतं. लक्षात घ्या, म्हणजे वाढ किती वेगाने होती. म्हणजे हायर एज्युकेशन जर तुम्ही पाहिलं तर 2006 मध्ये हायर एज्युकेशन घेणाऱ्यांचं प्रमाण 18 ते 23 हाच वयोगट हा फक्त 11% होता. तो आता 30% पर्यंत गेला. म्हणजे 6 ते 21 किंवा आता 20 आकडा असेल समजा, 14 वर्षामध्ये आपण एवढे पुढे गेलो. याचं कारण आधीच एक इन्फ्रास्ट्रक्चर एज्युकेशनचं निर्माण झालेलं होतं. आता त्याच्या अंतर्गत काय बदल झाले त्याच्या मी नंतर बोलतो. परंतु एक मी सप्लाय ऑफ लेबरच्या दृष्टिकोनातून बोलतो. म्हणजे आपल्याकडे एज्युकेटेड युथ हा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. परंतु आता त्याच्यात थोडंसं आपण खोलात जाऊया. एज्युकेटेड युथ जरी असला, शिक्षणाचं प्रमाण जरी वाढलेलं असलं तरी त्या शिक्षणाचा जो आशय आहे त्या आशयामध्ये फार मोठ्या गंभीर समस्या आहेत. भारतामध्ये साधारण दरवर्षी 8 मिलियन एवढे म्हणजे 80 लाख हे ग्रॅज्युएट्स बाहेर पडत आहेत. परंतु त्यातले फक्त 10 लाख हे प्रोफेशनल एज्युकेशन घेतलेले आहेत किंवा कुठल्या तरी प्रकारचं एक विशेष प्रोफेशनल स्किल ज्यांच्याकडे आहे असे आहेत. म्हणजे उरलेले जे आहेत ते BA BCom, कदाचित BSc सुद्धा त्याच्यात घेतात की नाही मला माहिती नाही, म्हणजे ते तेवढ्या खोलात मी गेलेलो नाही. पण प्रोफेशनल मध्ये नक्कीच BSc येत नाही. त्याच्यामुळे एक सामान्य डिग्री आहे, जनरल डिग्री आहे. याच्यामुळे एक फार मोठ्या प्रमाणात स्किल गॅप ही भारतामध्ये तयार होते की, आणि जे शिक्षण दिलं जातंय, उच्च शिक्षणावरचा खर्च असेल किंवा त्याची सगळी जी व्यवस्था आहे त्याची इतकी वाताहत सरकारने गेल्या विशेषतः 15 वर्षात केलेली आहे की त्याच्यामुळे या शिक्षणाचा दर्जा हा अतिशय वेगाने खालावतोय. तो प्राथमिक लेवलचाही खालावतोय, त्याच्याबद्दलचे अनेक अभ्यास उपलब्ध आहेत. परंतु तो उच्च शिक्षणातला सुद्धा खूप वेगाने खालावलेला आहे आणि त्याचं खाजगीकरण पुन्हा त्याच्यातून होत आहे. आणि त्याच्यामुळे तर त्याच्यातल्या पेपर कॉलेजेस ज्याला आपण म्हणतो, शिक्षण सम्राटांची कॉलेजेस, नोटा छापण्याची कॉलेजेस, याच्यामधून सुद्धा हा जो सप्लाय ऑफ एज्युकेटेड लेबर ज्याला आपण म्हणतो त्याच्या क्वालिटीची एक खूप मोठी समस्या निर्माण झालेली आहे. म्हणजे मी हे बोलताना सगळे बाजू अशासाठी बोलतोय की आपल्याला जर काही रिअलिस्टिक सोल्युशन करून त्याच्याबद्दल काय राजकीय चळवळ करायची असेल तर आपल्याला त्याच्या सगळ्या अंगांकडे खोलात जाऊन बघणं फार आवश्यक आहे. तिसरा जो अतिशय महत्वाचा घटक या काळामध्ये जो झालेला आहे तो म्हणजे सरकारी किंवा पब्लिक सेक्टर एम्प्लॉयमेंट जे म्हणतो, त्या पब्लिक सेक्टर एम्प्लॉयमेंट ही सरकारने जवळजवळ बंदच केली आहे. म्हणजे सरकारने अशीच भूमिका घेतलेली आहे की सार्वजनिक क्षेत्र म्हणजे मग त्यात सरकार असेल प्रत्यक्ष किंवा सरकारी संस्था असतील, एक तर त्याचं तिथं रोजगार तर नवीन माणसं तर भरायचीच नाही, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा जे आहे त्याचं खाजगीकरणही करून टाकायचं. आणि त्याचा तर आता पद्धतशीर कार्यक्रम किती वेगाने चालू आहे हे आता आपण दैनंदिन पातळीवरती बघतो. ते कसं काय, मी पुन्हा याचा पुनरुच्चार करून खाजगीकरण या विषयावरती काय नवीन व्याख्यान सुरू करू इच्छित नाही, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल खूप बोलणार नाही. परंतु सरकारी रोजगार हा त्याचा जो सप्लाय साईड जो आहे, म्हणजे रोजगाराच्या सप्लायची जी साईड आहे ती कमी होण्याची जी कारण आहेत त्याच्याकडे आता आपण येतो आहोत. त्याच्यातला एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की सरकारी रोजगार मोठ्या प्रमाणात कमी झालेला. तो किती कमी आहे भारतामध्ये याची आकडेवारी मी सांगणार आहे. त्याच्यामुळे आता आपण काय म्हणजे डिमांडच्या बाजूचे सप्लाय ऑफ लेबरच्या बाजूचे काही घटक पाहिले. आता आपण डिमांड ऑफ लेबर ज्याला आपण म्हणतो, रोजगार ज्याच्यामधून निर्माण होतो ते डिमांड ऑफ लेबरचे घटक सांगतो. त्यातला पहिला मुद्दा आहे हा सरकारी रोजगार. अर्थात माझं असं म्हणणं नाही, मी प्रथम स्पष्ट करतो की भारतामधल्या बेरोजगारीच्या समस्येवरती उत्तर सरकारने स्वतःची सगळी एम्प्लॉयमेंट करावी, त्याच्यामधून भारतामध्ये बेरोजगारीची समस्या दूर होईल, हे सस्टेनेबल नाही, म्हणजे असं होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे रोजगार हा सर्व क्षेत्रामध्ये निर्माण व्हावा लागेल. अर्थात आपण एक गृहीत धरले या ठिकाणी ही भांडवलशाही व्यवस्था आहे आणि ती भांडवलशाही व्यवस्था नष्ट करून पुढे जी व्यवस्था येईल त्याच्यात काय करावं लागेल हा चर्चेचा आत्ताचा विषय नाही, त्याची चर्चा वेगळी करावी लागेल. त्याच्यामुळे ही भांडवलशाही व्यवस्था अस्तित्वात आहे आणि तिच्याशी आपल्याला लढायचं आहे आणि लढण्यासाठी बेरोजगारीवरचं उत्तर हे एक साधन आहे, या परिप्रेक्ष्यामध्ये मी बोलतोय. तेव्हा हे गृहीत धरून भारतातला सरकारी रोजगार किती आहे याचे काही आकडे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण बरेच वेळेला आपण सरकारी रोजगार किंवा खाजगीकरण याच्याबद्दल बोलायला लागलो की हे मार्केट फंडामेंटलिस्ट जे लोक असतात, अंधभक्त याला म्हणता येईल, बाजार व्यवस्थेचे अंधभक्त जे असतात
ते असं आपल्याला सांगतात किंवा ते अशा समजुतीखाली असतात, प्रामाणिक सुद्धा समजुतीखाली असतात. तर ती त्यांची समजूत अशी असते की भारतामध्ये सरकारी रोजगार फार वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे सरकारी क्षेत्रामध्ये रोजगार न वाढणं, नवीन रिक्रुटमेंट न करणं अगदी बरोबरच आहे. तर मी आपल्याला काही आकडे फक्त आता सांगणार आहे की जे आपण सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकावेत आणि लक्षात ठेवावेत. तर जर आपण पाहिलं की भारतातलं आणि जागतिक पातळीवरचं सरकारी कर्मचाऱ्यांचं प्रमाण किती आहे, आणि मी जेव्हा सरकारी हा शब्द वापरतोय तेव्हा प्रत्यक्ष सरकारी डिपार्टमेंट्स मध्ये असलेले लोक, अगदी सैन्य पोलिसासहित, ते पब्लिक सेक्टरमध्ये म्हणजे बँक आहे, LIC आहे किंवा सरकारचे कारखाने आहेत, राज्य सरकारचे, केंद्र सरकारचे, सगळे मिळून ज्याला आपण सरकारी पब्लिक सेक्टर म्हणू शकतो, ते सगळे उपक्रम, ऑल इन्क्लुडिंग द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स देमसेल्व्स, हे सगळे जर एकत्रित केले तर भारतामध्ये दर हजारी सरकारी म्हणजे सरकारी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांचं प्रमाण फक्त 16 आहे, दर हजारी. आणि हीच आकडेवारी जर तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती तुलना करून पाहिलीत, की जी मी भांडवलशाही देशांशी तुलना करून आपल्याला सांगतोय, ती लक्षात घ्या. उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये जर तुम्ही गेलात तर हे प्रमाण हे तुम्हाला 75 असल्याचं दिसेल. जर तुम्ही ब्राझीलमध्ये गेलात तर 111 दिसेल. जर तुम्ही फ्रान्समध्ये गेलात तर 114 दिसेल. स्वीडनमध्ये गेलात तर 138 दिसेल आणि नॉर्वेमध्ये गेलात तर 159 दिसेल. आता स्वीडन, नॉर्वे, स्कॅन्डिनेव्हियन म्हणजे कोण म्हणतील काय ते जरा वेगळे आहेत, पण आणि भारताचा शेजारी चीन, त्यांच्यामध्ये ते 57 आहे प्रमाण. म्हणजे भारताच्या मध्ये 16 ते अगदी हार्डकोर भांडवलशाही देशांमध्ये 75, 77 आणि काहींच्या तर 100च्याही पुढं हे आकडे भारतामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचं प्रमाण अतिरिक्त झालेलं आहे या विधानाशी पूर्णपणे विसंगत आहेत. आणि म्हणजे डिमांड फॉर लेबर हे कमी होण्याचं एक विशेषतः शिक्षित युवकांच्या बद्दल हे एक कारण आहे, पण ते म्हणजे नंबर 1चं कारण म्हणून मी सांगणार नाही. पण त्याच्यामधून एक दुसरी गोष्ट मला सांगायची म्हणून तो आकडा मी पहिल्यांदा घेतला. तर याच्यामध्ये हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा केवळ याच्यामध्ये रोजगार मिळतो एवढा नाही. आज सरकारी क्षेत्रामध्ये रोजगार नसल्यामुळे सरकारचा जो काही खर्च होतो, सरकारी खर्च, सरकारने गुंतवणूक कमी करता आलेलं सगळं ठीक आहे, परंतु त्याही पलीकडे जाऊन सुद्धा सरकार जो काही खर्च करतो तो वेस्टफुल होतो आहे. कारण तुम्ही जिथं कर्मचारी नेमायचे ते नेमलेलेच नाहीत, त्याच्यामुळे सरकारचं जे काही कायदे आहेत ते कायदे अंमलात येऊ शकत नाहीत. विकासाचे सर्व प्रकल्प कोलॅप्स होतात. याचं कारण जसं भ्रष्टाचार हे आहे, त्याच्याच बरोबर एक महत्वाचं कारण सरकारी कर्मचारी किंवा तिथं जे गव्हर्नमेंट रेग्युलेटरी फंक्शन आहे ते फंक्शनच केलं जात नाही, आणि ते फंक्शन करण्यासाठी त्यांच्याकडे माणसं नाहीत. जे आहेत ते भ्रष्टाचार करतात, पुढचा मुद्दा आहे. ती मिळालेली आहेत क्रॉनिक कॅपिटल, सगळं बरोबर आहे, परंतु त्याच्याही तो सुद्धा अस्तित्वात असण्याचा एक कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर जो आहे, तो कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर त्यांची संख्या पुरेशी नसणे सुद्धा आहे. आणि ती इतक्या टोकाला गेलेलं आहे की भारतातली कायदा सुव्यवस्था, न्याय यंत्रणा सुद्धा ही पूर्णपणाने आतून खिळखिळी झालेली आहे. याचे मी तुम्हाला 1-2 आकडे सांगतो की किती कुठल्या म्हणजे किती त्याचे डायमेन्शन्स आहेत लक्षात घ्या. भारतामध्ये पोलिसांचं प्रमाण सुद्धा पुरेसं नाहीये. म्हणजे भारतामध्ये तुम्ही जर पाहिलं तर सरासरी पोलीस ही 1 लाख लोकसंख्येमध्ये 136 आहेत, आणि तुम्ही जगाची सरासरी पाहिली तर 329च्या पुढे आहेत. म्हणजे तुम्ही न्यायाधीश घ्या, भारतामध्ये दर 10,000 लोकसंख्येला 14 न्यायाधीश आहेत. तुम्ही जगामध्ये जर पाहिलेत विकसित अगदी खूपच जास्त आहेत, परंतु ते 50 ते 70 या रेंजमध्ये तुम्हाला आढळतील. म्हणजे न्यायाधीश नाहीत, तुमच्याकडे कायदा सुव्यवस्था मिनिमम जे भांडवलशाहीत सुद्धा मान्य केलेलं आहे, अगदी जनतेला नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला ते सुद्धा धड नाही. त्यामुळे तुमची न्याय यंत्रणा असेल, तुमचा पब्लिक सेक्टर असेल, विकासाचे कार्यक्रम असतील, इरिगेशनचे कार्यक्रम असतील,
हे कुठलेही लेबर रेग्युलेशन असेल, इंडस्ट्रियल रेग्युलेशन असेल, ज्या प्रमाणात काय शिल्लक असेल ते कुठेही अंमलात येऊ शकत नाही. आणि त्याच्यामुळे जी सगळा आपण जे बोलतो की शहरं अशी झालेली आहेत, नद्यांचे गटार, त्याच्यात कुठलंही रेग्युलेटरी काम होऊ शकत नाही सरकारचं. आणि म्हणून त्याचा संबंध अशाही पद्धतीनं आपल्याला जोडता येणं शक्य आहे असं नाही, जोडणं आवश्यक सुद्धा आहे. असे की पोस्ट जर तुम्ही त्यातल्या भरल्या नाही तर तुम्ही एवढा खर्च करून त्याचा काहीच फायदा होत. त्याची खूप उदाहरणं मी देऊ शकेन, पण आपल्याला तेवढा वेळ नाही. पुढचा जो मुद्दा आहे की ज्या प्रकारची आपण ही परिस्थिती म्हणजे डिमांड फॉर लेबर का कमी होतो, तर अगदीचे जनरल कारण जे आपल्या सगळ्या पुस्तिकेमध्ये सुद्धा अनेकांनी त्यांच्या लेखांमधून मांडलेलं आहे की शेवटी भांडवलशाही व्यवस्थेमध्ये बाजारामध्ये मागणी ही वर्धिष्णू असेल तर त्या प्रमाणामध्ये रोजगारची मागणी वाढत जाते. कारण मागणी जर जास्ती असेल तर उत्पादनाची मागणी अर्थातच जास्ती होते. मग तो सर्व्हिस सेक्टर असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल. तर म्हणजे जनतेच्या खिशात जर खरेदी शक्ती नसेल आणि जी आहे ती जर तुलनात्मकरित्या कमी होत चाललेली असेल, म्हणजे त्याचं प्रपोर्शन जर कमी होत चाललं असेल, त्यांचा वाटा जर कमी होत चाललेला असेल एकूण अर्थव्यवस्थेमधला, गरिबांच्या हातात किती पैसा आहे त्याचे विषमतेचे अनेक आकडे या पुस्तकामध्ये लेखकांनी दिलेले, ते मी रिपीट करू इच्छित नाही. आणि विषमता जर वाढत असेल तर याचा अर्थ समाजातला जो बहुसंख्य विभाग आहे, जो अर्थातच श्रमिक आहे, कष्टकरी आहे, शेतकरी आहेत, त्यांच्या हातातली खरेदी शक्ती कमी कमी होत चाललेली आहे. आणि त्यांच्या हातातली खरेदी शक्ती कमी होणं याचाच अर्थ बाजारामधली मागणी उत्पादन क्षमतेच्या तुलनेमध्ये किंवा गुंतवणुकीच्या तुलनेमध्ये ही कमी कमी होत जाणं. तुलने म्हणतोय आपण, कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट आहे. आणि त्याच्यामुळे जो काही बाजारामधल्या मागणीचा जो इम्पेटस पाहिजे की ज्याच्यामधून गुंतवणूक होईल खासगी क्षेत्रामध्ये सुद्धा आणि ज्याच्यामधून रोजगार निर्माण होईल, त्या शक्यता या अटत चाललेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे भारतातली सगळी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जी आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये सुद्धा याचा फोकस हा मुख्यतः वरच्या वर्गाच्या गरजांकडे हा चाललेला आहे. किंवा ज्याला आपण तो अर्बन सेंट्रिक किंवा चैनीच्या, आणि त्याची मागणी अर्थातच कमी असणार आहे. कारण जनतेच्या खिशात जर खरेदी शक्ती नसेल, आणि आम्ही मगाशी सांगितले की हा फक्त कोविडने निर्माण केलेला मुद्दा नाहीये. या पुस्तिकेमध्ये मी एक आकडेवारी दिलेली आहे, ती मी मुद्दाम आपल्याला सगळी सांगत नाही, पण त्यातला एक आकडे सांगतो की इव्हन तुम्ही जर अगदी कामगार म्हणजे जे एम्प्लॉईड वर्कर्स आहेत त्यांच्या हातात सुद्धा व्हॅल्यू ऍडेडचा किती हिस्सा येतो याचा जर तुम्ही टक्केवारी काढली, व्हॅल्यू ऍडेड म्हणजे जे मूल्य कारखान्यामध्ये नवीन निर्माण होतं, जे तिथले सगळे कर्मचारी मिळून निर्माण करतात, त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या हातामध्ये त्यातला किती हिस्सा येतो असं जर तुम्ही प्रमाण काढलं, त्याला शेअर इन व्हॅल्यू ऍडेड असं म्हणलं जातं. तर तो हिस्सा हा समजा 90-91 मध्ये जर तुम्ही पाहिलात, हा जर 33% असेल 90-91 मध्ये, तर तो आता लेटेस्ट आकडेवारी माझ्याकडे 13-14 ची उपलब्ध आहे, तर तो 23% खाली आलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे जो काही नवीन मूल्य तयार होतं त्यातलं अधिकाधिक मूल्य हे श्रमिकेतर जे घटक आहेत, मग ते लँडलॉर्ड्स असतील किंवा इतर इंडस्ट्रीवाले मालक असतील, या मालक वर्गाकडे चाललेलं आहे. मग त्यामुळे कारण रोजगार जो आहे तो कंत्राटी आहे, टेम्पररी आहे, कॅज्युअल आहे, असा किंवा अनौपचारिक क्षेत्रातला आहे, तिथं कशाचाच काही तपास नाही. जे अनौपचारिकीकरण, कंत्राटीकरण एका बाजूला, शेतकऱ्यांना मिळणारे जे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्याचं वर्णन मी काय आता पुन्हा करण्याची गरज नाही. त्यांच्या हातातली खरेदी शक्ती रिलेटिव्हली जर पाहिलं तर कमी होत चाललेली आहे. या सगळ्यामुळे खरेदीचा अभाव म्हणजे विकासाची जी दिशा आहे त्या विकासाच्या दिशेमध्ये काही मूलभूत परिवर्तन होण्याची गरज आहे की ज्याच्यामुळे लोकांच्या हातात प्रत्यक्ष खरेदी शक्ती ही जास्ती येईल. हे दोन मुख्य सप्लाय साईडचे जे मुद्दे आहेत, हे दोन आपण म्हणजे सप्लाय ऑफ उलट बोललो मी, डिमांड फॉर लेबरच्या दृष्टीने, की ज्याच्यामुळे रोजगाराची मागणी निर्माण होऊ शकते. म्हणजे सरकार स्वतः, सरकारचे सेक्टर्स आणि सरकारचा तिसरा मुद्दा म्हणजे सरकारशीच कनेक्टेड आहे, नियोजित आर्थिक विकास ही सरकारने संकल्पना सोडलेली आहे. सर्व काही मार्केट बेस्ड आहे आणि त्याच्यामुळे सरकार स्वतः काहीतरी मोठी गुंतवणूक करेल आणि एखाद्या क्षेत्राचा विकास करेल आणि त्याच्यामधून पैसे पाझरत कुठल्याही पद्धतीचे असतील, म्हणजे इन्फॉर्मल कुठे असतील, पण ते खाली खाली जात जातील.
काही अशा पब्लिक युटिलिटीज तयार होतील ही शक्यताच कमी होत चालली आहे. विमानतळाच्या विकासापासून, बंदराच्या विकासापासून त्या सगळ्या गोष्टी आपण प्रायव्हेटाईज करत चाललेलो आहोत. आणि त्याच्यामुळे याच्या म्हणजे विकासाचं जे क्षितिज आहे, विकासाचा जो परिप्रेक्ष्य आहे मुळात विस्तार करण्याच्या ऐवजी आकुंचित होत चाललेला आहे. आणि त्याच्यामुळे डिमांड फॉर लेबर हा कमी होतो आहे, की जो त्याचं स्वरूप हे जनरलाइज्ड आहे. आणि त्यामुळे हे मी काही घटक आता मी थोडक्यात बोलायचं असल्यामुळे मी अधिक वेळ घेत नाही. तर त्याच्यामुळे हा डिमांड फॉर लेबरचा मुद्दा सांगितला, सप्लाय ऑफ लेबरचा मुद्दा सांगितला. आणि आता त्यातले आणि शिक्षणातले काही मुद्दे मी आपल्याला सांगितले. आता याचा जर काही सांधा जुळवायचा असेल, हा सांधा कसा जुळवायचा हे फार मोठं आव्हान आहे. तर त्याच्यासाठी कुठे आपण नेमक्या मागण्या काय केल्या पाहिजेत. मी एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून एक मंगळावरती बसून आता भारताची अर्थव्यवस्था कशी असावी याचं काही आराखडा देऊ इच्छित नाही, कारण तसा देऊन आपल्याला चळवळ नाही करता येत. आपल्याला चळवळ करायची असेल तर आपल्याला नेमक्या कुठल्या मागण्या आपण घेतल्या पाहिजेत की ज्या आपण घेऊ शकतो आणि ज्या अशा एका आराखड्याची सुसंगत असते. या एका मर्यादित चौकटीमध्ये मी बोलणार आहे. तर माझ्या मते आपण सगळ्यात पहिल्यांदा जर काही मागणी जी सगळ्यात करण्याची जी गरज आहे की जी सर्वाइव्ह होऊ शकते ती म्हणजे अशी की सरकारी गुंतवणूक आणि सरकारी खर्च जो काय होतोय, किती होतोय, काय होतोय याच्याबद्दलची टीका आपली आहेच, ती तर आपण करतच राहणार आहोत. पण जो काय होतो आहे तो पूर्णपणाने वाया चाललेला आहे. त्याच्यासाठी तरी निदान सरकारी क्षेत्रामध्ये, पब्लिक सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचाऱ्यांची भरती होणं आवश्यक आहे. ही फक्त रोजगार वाढीसाठीची मागणी नाहीये, ही सगळी सिस्टमिक इम्प्रूव्हमेंटची मागणी आहे. पण त्याच्यातून रोजगार पण वाढणार आहे. त्यामुळे हाही एक, आणि ह्याची खूप उदाहरणं देता येतील, वेळेअभावी मी देत नाही. कारण सर्व रेग्युलेटरी फंक्शन्स मगाशी जी मी सरकारची सांगितली तसं ती लेबरमध्ये असेल, आरोग्यामध्ये असेल, शिक्षणामध्ये असेल, अर्बन प्लॅनिंग मध्ये असेल, रुरल प्लॅनिंग मध्ये असेल, ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट मध्ये असेल, ही अगदी तुमच्या रोड डेव्हलपमेंट मध्ये असेल, ही सगळी निरर्थक होत चाललेली आहेत बिकॉज नो मॅनपॉवर इज ऍट द प्लेस. एक ह्याच्याबद्दल खूप मोठी कॉन्क्रीट आणि व्यवस्थित एक मागणी पत्र आपण तयार करू शकतो, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की लोकांच्या हातातली खरेदी शक्ती जर वाढवायची असेल तर नेमकं काय आपण मागणीच्या स्वरूपात करू शकतो. इंटिग्रेशन ऑफ मुवमेंट्स ज्याला आपण म्हणतो, की शेतकऱ्यांची जी हमी भावाची जी मागणी आहे आणि जास्त हमी भाव मिळाले पाहिजेत याबाबतची जी मागणी आहे त्याचं कनेक्शन या बाजारातल्या मागणी वाढवण्याची. म्हणजे शेतकऱ्यांना स्वतःला वाटतील की माझ्या हातात पैसे येतील, माझी परिस्थिती सुधारेल, म्हणून त्याला हमी भाव मिळाला पाहिजे, म्हणून तो चळवळीत येईल. हे बरोबर आहे त्याचं आणि त्याला आपला पाठिंबाच आहे. परंतु बेरोजगारीच्या दृष्टीने जर विचार केला तर शेतकऱ्याच्या हातातले पैसे वाढणं हे देशाची अर्थव्यवस्था आणि खरं म्हणजे सुधारणा आणि बेरोजगारी दूर करणं याच्यासाठीचं एक अत्यंत आवश्यक असा इनपुट आहे. आणि तो त्याच्यामुळे त्याच्याबद्दल खूप आग्रहाने आपण मागणी केली पाहिजे. ते गोष्ट पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम बद्दलची आहे की ज्याच्यामुळे हमी भाव जास्ती देणं आणि लोकांना स्वस्त धान्य मिळणं याच्यामध्ये परस्पर विरोध निर्माण होत नाही. त्याच्यासाठी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम सार्वत्रिक असणं ही जी आपली मागणी आहे ती याच्याशी आपण कनेक्ट केली पाहिजे, करू शकतो. तिसरा मुद्दा हा लेबर लॉचा आहे. आता तुम्ही कामगारांचा, श्रमिकांचा वाटाच काय कंत्राटीकरणामुळे आणि अनौपचारिकीकरणामुळे रोजगाराच्या जर 33% वरून 23% आला असेल आणि तो आता अलीकडची आकडेवारी काढली तर तो त्याच्यापेक्षा कितीतरी खाली गेलेला आहे याची मला खात्री आहे, पण त्या ऑफिशियल आकडेवारीची अवेलेबल नाहीये. तर हे कंत्राटीकरण जे आहे आणि किमान वेतन वगैरे दिलं जाणं याबद्दलचे जे म्हणजे थोडक्यात कामगार कायदे जे आहेत त्या कामगार कायद्यांची एन्फोर्समेंट विथ प्रॉपर ऑफिसर्स अँड प्रॉपर स्टाफ इन द डिपार्टमेंट याची मागणी पुन्हा रोजगार वाढीशीच निगडीत होते. कारण याच्यातूनच रोजगार वाढू शकतो, लोकांच्या हातात खरेदी शक्ती, श्रमिकांच्या हातात खरेदी शक्ती गेली तर. असं आपण ते कनेक्ट करण्याची खूप मोठी आवश्यकता आहे. पुढचा जो मुद्दा आहे, जो मुद्दा हा एवढं करून होणार नाही, पण याच्यासाठी आपल्याला जी मुख्य चळवळ आज करावी लागणार आहे, ज्या माझ्या मुख्य आणि शेवटच्या प्रमुख मुद्द्याकडे मी येतो की ज्याच्या पोटामध्ये काही उपमुद्दे आहेत ते मी त्याच्यामध्ये स्पष्ट करणार आहे. आणि तो मुद्दा म्हणजे असा की आपण जशी मनरेगा आहे तशी सर्व प्रकारच्या, सर्व शिक्षित, अशिक्षित, नागरी, ग्रामीण, सर्व क्षेत्रातल्या शिक्षित, अशिक्षित लोकांसाठी, जनतेसाठी आणि त्यातल्या मुख्यतः युवकांसाठी
म्हणजे रोजगार हमी योजनेची मागणी केली पाहिजे. आणि यालाच मी अब की बार सिर्फ रोजगार ही स्लोगन म्हणतो. ही एम्प्लॉयमेंट गॅरंटीची जी मागणी आहे ही व्यवहार्य आहे का, ही कोण पूर्ण करेल, त्याला आधार काय, याचा थोडाफार विचार मी या पुस्तिकेमध्ये मांडलेला आहे. अगदी आकडेवारी सहित रिसोर्सेस किती लागतील, ते कुठनं येतील आणि त्याची अंमलबजावणी कशी होईल याच्या शक्य तितक्या थोडक्या तपशिलामध्ये मी मांडले, ते मी आपल्या अगदी थोडक्यामध्ये मांडतो. तर ही योजना जी आहे, मी आकाश म्हणलं की एज्युकेटेड आणि एज्युकेटेड सगळ्यांसाठी असेल, नागरी ग्रामीण सगळ्यांसाठी असेल. आता प्रश्न असा आहे की तुम्ही मनरेगामध्ये फक्त फिजिकल लेबर ज्याला आपण म्हणतो हेच आपण पुरवतो, म्हणजे यंत्राने केलेलं सुद्धा काम तिथं अलाव होत नाही मॅक्सिमम, म्हणजे बहुतांशिक प्रमाणामध्ये. अगदी थोड्या क्षेत्रामध्ये ते अलाव होऊ शकतं. आता इथं तर आपण शिक्षित बेरोजगारीबद्दल बोलतोय. त्यामुळे आता ज्या रोजगाराच्या संधी आहेत, त्या रोजगाराच्या संधी कुठे आहेत त्याचा नीट एक फोकस्ड विचार होण्याची गरज आहे. मी जेव्हा अशी रोजगार हमीची योजना बोलतो त्यावेळेला काही करून लोकांच्या हातात सरकारने पैसे ठेवावेत असं बोलत नसून युनिव्हर्सल बेसिक सर्व्हिसेस नावाची एक स्लोगन, म्हणजे किमान सार्वजनिक अशा सेवांची हमी सरकारने घ्यायची आणि त्याच्या अंतर्गत ही रोजगार हमी योजना राबवायची, असं माझं म्हणणं आहे. तर युनिव्हर्सल बेसिक सर्व्हिसेस म्हणजे काय, तर जसं एक मध्ये बरेच त्याची आंतरराष्ट्रीय पातळीवरती चर्चा चालू होती आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा 2019च्या निवडणुकीच्या वेळेला युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणून एक कल्पना मांडली होती. तर ती एक प्रत्येकाला, पण त्याच्यात फार धोकादायक गोष्टी होत्या, कारण त्याच्यामधून सरकारने सगळ्याच पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम सगळ्याच बंद करून टाकायच्या, रेशन बिशन सगळं बंद करून टाकायचं, अशा प्रकारचं त्याच्यात एक गर्भित कार्यक्रम होता. त्याच्यामुळे तो कार्यक्रम चुकीचा होता, ती घोषणा ही योग्य नाही. जे लोकांच्या, जे अर्थतज्ञांच्या डोक्यात होतं ते चुकीचं होतं. त्यामुळे मी शब्द जरी त्याचे सिमिलर असलो तरी तो मी वापरत नाही, कृपया गैरसमज नसावा. मी म्हणतोय युनिव्हर्सल बेसिक सर्व्हिसेस. सर्व्हिसेस म्हणजे काय, तर ज्याला आपण सिव्हिक सर्व्हिसेस म्हणतो, ज्याला आपण सरकारने काही द्यायच्या बेसिक सर्व्हिसेस, त्याच्यामध्ये शिक्षण, रोजगारापासून ते अगदी ड्रेनेज असेल किंवा किमान काही स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी इत्यादी इत्यादी इत्यादी, वीज असेल, अशा बऱ्याच काही यादी आहेत त्याच्यामध्ये. तर अशा बेसिक सर्व्हिसेस साधारणपणे 8 ते 10 येतात. त्याची हमी ही सरकारने ही घेतली पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी ही मुख्यतः ही ज्याला आपण लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणतो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत झाली पाहिजे. म्हणजे ही रोजगार हमी योजना ही त्याच्या अंतर्गत येईल आणि ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि इकडे महानगरपालिका, नगरपालिका यांच्या मार्फत या रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी करावी. म्हणजे नेमकं काय करावं, तर त्याच्यामध्ये पर्यावरण पुनर्भरण हा एक खूप मोठा कार्यक्रम असू शकतो. आणि पर्यावरण पुनर्भरण म्हणजे केवळ झाडं लावणं नाही, तर त्याच्या पलीकडे खूप काही त्याच्यामध्ये रेग्युलेटरी काम आहे, त्याच्यामध्ये सर्वेइंगची कामं आहेत, त्याच्यामध्ये काही मोजमापाची कामं आहेत, असे बरेच काही त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. तर आता त्या सगळ्याचं खूप तपशीलवार मी मांडणी त्या पुस्तिकेत केलेली, मी आता याच्यात खूप वेळ घेत नाही आपला. परंतु सांगायचा मुद्दा असा की आपल्या गटारं झालेल्या नद्या, अत्यंत प्रदूषित झालेलं पाणी, हे एका बाजूला, अत्यंत भीषण स्वरूपामध्ये साठत जाणारे कचऱ्याचे डोंगर, म्हणजे काही दिवसांनी शहरांपेक्षा हे डोंगर मोठे होणार आहेत आणि तीच एक अनारोग्याची खूप मोठी खाण होणार आहे. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट ही एक फार मोठी जागतिक समस्या जी आहे ती भारतातही आता आलेली आहे. मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या झोपडपट्ट्या, त्याच्यामध्ये निर्माण होणारं एक अत्यंत कठीण अशा प्रकारचं सामाजिक जीवन, या सगळ्याची जी सोल्युशन्स आहेत ती सोल्युशन्स एज्युकेटेड युथ हा जर त्या ठिकाणी काही किमान सोशल सर्व्हिसेस देण्यासाठी एका प्रॉपर पाईपलाईन मधून जर नेमला गेला तर ते त्याच्यामध्ये सुधारणा होईल एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला रोजगाराची उपलब्धता होईल. आता कोणी म्हणेल मी हवेतलं, स्वप्नातलं असं काहीतरी बोलतोय का, काहीतरी एक बोलायचं म्हणून बोलतोय का, तर याला अगदी कॉन्क्रीट एव्हिडन्स माझ्या समोर आहे आणि तो आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आपल्याला माहिती आहे की आशा आणि अंगणवाडी हे 2 असे विभाग आहेत की तुम्ही भारतातलं बालमृत्यूचं प्रमाण असेल, भारतातल्या जन्मदर कमी होण्याचं जे प्रमाण आहे, तर
या सगळ्याची जर आपण हे केली, यश भारतातलं जे आहे ते जर मोजलं आणि पॅरलली आशा आणि अंगणवाडी यांच्या कार्याचा जर तुम्ही आढावा घेतला तर तुम्हाला असं स्पष्टपणाने दिसेल, आणि युनायटेड नेशन्सच्या पातळीवरती मान्य केलं गेलेलं आहे की भारतामध्ये तुलनेने आर्थिक उत्पन्नामध्ये फारशी गरिबांच्या वाढ नाही. असं असून सुद्धा भारतातला आज जन्मदर हा व्हेरी क्लोज टू हा रिप्लेसमेंट रेटच्या दिशेने चाललेला आहे. म्हणजे पॉप्युलेशन हे स्थिर होण्याच्या दिशेने आपण वाटचाल करतो आहोत. हे तुलनेने आपण लवकर अचीव्ह केलं. खरं म्हणजे याच्यापूर्वी करू शकलो असतो, पण तुलनेने आपण अचीव्ह केलेलं नाही अजून, पण करण्याच्या दिशेला तोंड आहे एवढं नक्कीच आपण म्हणू शकतो. आणि याचं एक खूप मोठं श्रेय अंगणवाडी आणि आशा यांच्या कार्याला आहे. हे सरकार कधीच मान्य करणार नाही. सरकार त्यांना कंत्राटी कामगाराचा पण दर्जा द्यायला तयार नाहीये, तो वेगळा मुद्दा आहे. परंतु ते त्यांचं काम आहे. जर या अशा प्रकारच्या सोशल सेक्टर मधल्या सरकारच्या योग्य हस्तक्षेपामधून, आणि तो पुरेसा योग्य आहे असं आपण म्हणत नाही, तरी सुद्धा जो काय आहे तो त्याच्यामधून जर आपण एवढं काही चांगलं साधू शकतो, तर आता मी सांगतोय त्या क्षेत्रामध्ये मग ते कचरा असेल, ड्रेनेज असेल, म्हणजे वेस्ट वॉटर असेल, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असेल, नद्या असतील, पाण्याचं शुद्धीकरण असेल, शेती जमीन वाचवणं असेल, पर्यावरणाचं पुनर्भरण असेल, इत्यादी इत्यादी अशा 25 गोष्टी सांगता येतील. आरोग्याचे बेसिक आता आपण कोरोनाच्या काळात सर्व काही पाहिलेलं आहे. तर याच्यामध्ये जर एज्युकेटेड युथला फार म्हणजे फार मोठ्या प्रमाणात संधी आहेत, तर त्याच्यासाठी हा केंद्र सरकारचा प्रोजेक्ट असला पाहिजे आणि त्याला युनिव्हर्सल बेसिक सर्व्हिसेस प्रोग्राम, त्याच्या अंतर्गत एम्प्लॉयमेंट गॅरंटी असं त्याचं स्वरूप असावं असं माझं मत आहे. याच्यासाठी आवश्यक त्या स्किल्स आपल्याकडे आहेत का ते तयार करावे लागतात. आणि मी हे म्हणताना भांडवलशाही आहे हे मान्य करून सुद्धा याच्यामध्ये अनेक प्रकारचे हे मान्य करून सुद्धा किंवा मान्य करूनच असं म्हणूया आपण, टॅक्स कन्सेशन्स आपल्याला कनेक्ट करता येतील. म्हणजे आता माझा दुसरा मुद्दा सांगतो मी आता याच्याशी आणि प्रायव्हेट सेक्टर मधली एम्प्लॉयमेंट वाढण्यासाठी. आता प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर एम्प्लॉयमेंट वाढायची असेल तर मोठं आव्हान आहे आपल्याला की तिथं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, लेबर सेव्हिंग डिव्हायसेस आहेत वगैरे वगैरे. तर त्याच्यामध्ये जर आपण टॅक्स कनेक्ट काय केले की तुमच्याकडे तुमच्या टोटल प्रॉफिट क्वांटमच्या प्रमाणामध्ये तुमची एम्प्लॉयमेंट किती आहे याच्यावरती तुम्हाला एक टॅक्स इन्सेंटिव्ह मिळेल की तुमचा प्रॉफिट 100 रुपये आहे आणि तुमच्याकडे 10% कर्मचाऱ्यांचा रोजगार आहे आणि दुसऱ्या एखाद्या कारखान्यामध्ये 50 इतका प्रॉफिट आहे आणि 10 इतकाच रोजगार आहे. तर याचं प्रॉफिट आणि एम्प्लॉयमेंट यांचं प्रमाण ए या इंडस्ट्रीमध्ये जर बी पेक्षा जास्ती असेल तर त्याला थोडं टॅक्स ब्रेक द्या, त्याला कधी टॅक्स कन्सेशन द्या, टॅक्स इन्सेंटिव्ह द्या. तो कसा द्यावा काय द्यावा याचा बऱ्यापैकी विचार मी केलाय, पण तो आता मी कमी वेळात मांडू शकत नाही. आम्ही एक जन अर्थसंकल्प नावाची कल्पना राबवतो आहोत. 22-23 अर्थसंकल्प काय असावा याची तयारी आता आम्ही करतो आहोत आणि तो जानेवारी महिन्यामध्ये एक शॅडो बजेट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणून मांडणार आहोत. त्याच्यामध्ये सगळे टॅक्स इन्सेंटिव्हचे, टॅक्स ब्रेक्सचे खूप बारीक सारीक तपशील आम्ही देणार आहोत. त्यातला मी आता काही फक्त या गोष्टींचा उल्लेख करतोय. म्हणजे प्रायव्हेट सेक्टर मधल्या एम्प्लॉयमेंटसाठी ही, दुसऱ्या बाजूला रेग्युलेशन करण्यासाठीची सरकारची एम्प्लॉयमेंट वाढवून रेग्युलेशन चांगलं करणं आणि पॉझिटिव्ह एन्फोर्समेंट ऑफ सर्व्हिसेस देऊन क्वालिटी, म्हणजे त्याला एक भांडवलशाहीच्या भाषेत बोलायचं तर क्वालिटी ऑफ ह्युमन कॅपिटल वाढवणं ज्याला आपण म्हणतो, हे हा पुढचा भाग आहे. क्वालिटी ऑफ ह्युमन एम्प्लॉयमेंट वाढवण्याची खूप मोठी गरज आहे. म्हणजे त्यामध्ये स्किल इम्प्रुव्हमेंट आहे. आता स्किल इम्प्रुव्हमेंटसाठी सरकारने ज्या काही योजना केलेल्या आहेत त्या खासगी क्षेत्राला फुकटचे गुलाम देण्याच्या योजना आहेत, त्या पूर्णपणे नाकारण्याची गरज आहे, चुकीच्या आहेत त्या. परंतु त्याला पर्याय देण्याची गरज आहे. मग त्या काय असतील तर त्याचा सरकारचा काही, आता भारतामध्ये स्किल किती आहे, स्किल्ड एम्प्लॉयमेंट किती आहे जर आपण पाहिलं तर कामगारांमध्ये ज्यांना ऑफिशियल म्हणजे फॉर्मल स्किल एज्युकेशन मिळालेलं आहे अशांचं प्रमाण फक्त 2% आहे वर्कफोर्समध्ये, आणि अनौपचारिक आणि औपचारिक असे दोन्ही जर त्याच्यात ऍड केले तर ते फक्त 10% होते. म्हणजे स्किल ट्रेनिंग ज्यांना मिळालेलं आहे त्यांचं प्रमाण इतकं कमी आहे. आणि त्या अगदी शेजारच्या चीनमध्ये 24% आणि विकसित देशांमध्ये तर अतुलनीयरित्या ते जास्त आहे. त्याचे मी आकडे सुद्धा सांगत नाही आपल्याला, ते 80-90 या टक्केवारीच्या पुढे जातात. तेव्हा हा जो मोठा डेफिसिट आहे आपला, तो डेफिसिट भरून काढण्यासाठी सुद्धा पुन्हा एम्प्लॉयमेंट तयार होऊ शकते, कारण त्याच्यात युथ पुन्हा सहभागी होऊ शकतो बेनिफिशियरी म्हणून आणि प्रत्यक्ष त्याचे सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून. तर अशा प्रकारच्या काही योजना आहेत. आता शेवटचा मुद्दा म्हणजे याच्यासाठी पैसे कुठे येणार. तर मी असा अंदाज केलेला आहे
की ही योजना फेजेसमध्ये अंमलात आणावी आणि पहिल्या वर्षी सरकारने साधारण 3 कोटी तरुणांना सरकारला रोजगार द्यावा लागेल या पद्धतीनं. त्यांचा पर डे, त्यांचा जो आजच्या ह्याच्याप्रमाणे जर त्यांना 600 रुपये पर डे हा त्यांना मिळाला पाहिजे किमान, की जे आजच्या किमान वेतनापेक्षा जास्त आहे. आणि तो अर्थात किमान वेतन म्हणजे रेट ऑफ म्हणजे कॉस्ट ऑफ लिव्हिंग प्रमाणे तो वाढला पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती लागेल आणि सगळी सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड आणि रेग्युलेटेड स्कीम असली पाहिजे, पण ऍडमिनिस्टर्ड थ्रू स्टेट गव्हर्नमेंट इंटरेस्टेड टू स्टेट गव्हर्नमेंट अँड ऍडमिनिस्टर्ड थ्रू लोकल गव्हर्नमेंट अशी त्याचं स्वरूप असलं पाहिजे. तर त्याच्यासाठी पैसे किती लागतील, तर त्याच्यासाठी या पुस्तिकेमध्ये मी जो काय अंदाज केलेला आहे, अर्थात हे अंदाज थोडेसे म्हणजे किती झालं तरी एक अधिक अभ्यास केला असं ते हे आपल्याला करता येतील. 5 लाख कोटी रुपयाची सरकारला प्रोव्हिजन करावी लागेल पहिल्या वर्षी, पहिल्या 1-2 वर्षामध्ये पर वर्षी, प्रतिवर्षी 5 लाख कोटी. आता सरकारचं जे अंदाजपत्रक आहे ते 30 लाख कोटीचं आहे आपलं. आता 30 लाख कोटी किंवा आता काय 34 लाख कोटी झालं असेल, तर त्याच्या मध्ये मनरेगाचे अगदी आता लेटेस्ट इयर मध्ये तरी 1 लाख कोटी जरी समजले तरी आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त 5 लाख कोटी बद्दल मी बोलतो आहे. या मुख्यतः मला अर्बन आणि एज्युकेटेड बद्दल जरा मी तर जास्ती बोललोय. हे 5 लाख कोटी रुपये कुठनं आणायचे हा मुख्य प्रश्न आहे. आणि आपल्या सगळ्या चळवळी ठबकतात त्या तिथं. आपल्या सगळ्या चळवळींचा जो पूर्णविराम असतो तो हे झालं पाहिजे, पण त्याच्यासाठी पैसा कुठनं येणार हे जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत आपण राज्यकर्ते होऊ शकत नाही. कर्ते होण्यासाठी ते कसं केलं जाईल याचं उत्तर देणं ही आपली जबाबदारी ठरते असं मी मानतो. नाहीतर आपण फक्त रस्त्यावरती मागण्या करणारे एवढीच भूमिका राहते आणि लहान मुलांनी चॉकलेट मागावं या लेवलला ते शेवटी सरकार जातं. काय करणार, सगळं तुमचं बरोबर आहे पण काय करणार, पैसे नाहीत सरकारकडे, मग जा घरी, संपला विषय तिथं. तर आपण असं करून चालणार नाही. पैसे कुठनं येतील आपल्याला नेमकं सांगावं लागेल. कोणत्यावरती किती टॅक्स लावला पाहिजे, त्याचे टॅक्स रेशोज काय आहेत, त्याचे टॅक्स बिहेवियर काय आहे आणि त्याचा कॉस्ट ऑफ टॅक्स कलेक्शन काय, सगळ्याचा विचार करून आपल्याला ते मांडावं. ते काही प्रमाणामध्ये मी केलेलं आहे आणि अजून करतोय जन अर्थसंकल्पासाठी. पण ते थोडंफार करून मी आपल्याला असं सांगतो की सगळ्यात पहिला जो भारतातला सेक्शन आहे की ज्याच्यावरती तुम्ही जबर कर आकारू शकता आणि ज्याचा उल्लेख आपल्या या पुस्तकामध्ये चंद्रकांत केळकरांनी वित्त भांडवलशाही असं जे आपण सगळेजण आपण बोलत असतो त्याच्यात खूप चांगली मांडणी केलेली आहे. तर त्या वित्त भांडवलशाहीमध्ये हे आज एक कॅसिनो कॅपिटॅलिझम आहे. आज सगळं आपण वी आर सिटिंग ऑन ए बबल ऑर ए व्होल्कॅनो, वी आर बिकम अ बबल. रिअल इकॉनॉमी ही एक बबल झालेली आहे अँड वी आर ऑल सिटिंग ऑन अ व्होल्कॅनो ऑफ स्पेक्युलेटिव्ह फायनान्स. तेव्हा स्पेक्युलेटिव्ह फायनान्स वरती आज टॅक्सेशन काय आहे, तर हास्यास्पद म्हणता येईल असं टॅक्सेशन आहे. म्हणजे कुठे 12 आणि 13 हजार कोटी रुपये त्याच्या आपण आज कमावतोय. सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स आणि कॅपिटल गेन्स टॅक्स हे 2 टॅक्स त्याच्यामध्ये आपल्याला मिळू शकतात. कारण डिव्हिडंड इन द हँड्स ऑफ दी जो आहे शेअर होल्डर तो तर टॅक्स फ्री आहे. तर सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणजे तुम्ही जर सिक्युरिटी विकलीत, शेअर कुठला भाग म्हणजे व्हॉट एव्हर दॅट सिक्युरिटी इज, तर तुम्ही खरेदी विक्री केली तर तुम्हाला त्याच्यावरती टॅक्स द्यावा लागतो. जसा पूर्वी आपण वस्तूवरती द्यायचो, जीएसटी देतो. तर सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स हा इतका अल्प आहे आज. आणि शेअर बाजाराचे 2 विभाग जे असतात त्यातला एक डिलिव्हरी सेक्शन असतो आणि एक कॅश म्हणजे इंट्रा डे ट्रेडिंग ज्याला म्हणतात आणि डेरिव्हेटिव्ह की ज्याच्यामध्ये प्युअर अँड सिम्पल सट्टेबाजी चालते. प्युअर अँड सिम्पल सट्टेबाजी, जुगार, दुसरा शब्द नाही त्याला. त्याच्याबद्दल आपण वेगळं कधीतरी बोललं पाहिजे. नेमका वित्त बाजार चालतो कसा आणि त्याच्यातले व्हेरिएबल्स काय असतात, व्हाय इट इज टू बी कॉल्ड ॲज जुगार, हे नंतर एकदा कधीतरी संधी मिळाली तर जरूर मांडेन आपल्यासमोर. पण याच्यावरती जो टॅक्स आहे तो 0.01% आहे. तर आज आपल्याला तो 0.1% करण्याची गरज आहे. आणि शेअर बाजारातला जवळजवळ 85% हिस्सा हा इतका टोटल म्हणजे भयानक स्वरूपाचा स्पेक्युलेटिव्ह आहे. आणि त्याच्यामधून आता सेन्सेक्स, तुम्ही विचार करा, अर्थव्यवस्था बुडीत चालली आहे, लोक गाळात चाललेले आहेत. अशा काळामध्ये सेन्सेक्स आकाशाला भिडतो, याचा अर्थ काय?
असा प्रश्न कधीतरी आपण विचारला पाहिजे ना, की सगळं बंद होऊ द्या तरी स्टॉक मार्केट चाललं पाहिजे, कारण स्टॉक मार्केटचा जगाशी संबंध तुटलेला आहे, त्याचा ग्राउंड रियालिटीशी संबंधच नाहीये. आणि मग आणि त्याच्यामुळे कोणी म्हणजे जाऊ दे ना, मरू दे ना, पण त्याच्यात बँकांचे पैसे चालले, त्याच्यामध्ये LICचे पैसे जात आहेत म्हणजे वाया जात आहेत असं नाही म्हणत मी, ते एंगेज होत आहेत तिथं. म्हणजे सेव्हिंग्ज ऑफ द पब्लिक, सेव्हिंग्ज ऑफ द सोसायटी, भले आधी खाजगी क्षेत्राच्या हातातले जरी असतील तरी सुद्धा ते सेव्हिंग्ज अल्टिमेटली समाजाचं आहे. ते सट्टेबाजीमध्ये स्वतःची शेपटी पकडणाऱ्या मांजराचा खेळ चाललेला आहे आता, तर तो किती दिवस चालून द्यायचा आपण? त्याच्यामध्ये यू क्रिएट फॉल्स गॉड्स. सेन्सेक्स वधारला, सेन्सेक्स पडला की मोदींची कॉलर ताट, मग बघा देशात सगळं असं भांडवल बाजारात सगळे भुईनळे उडतायत, तुम्ही मरे नका तिकडे. पण त्याच्यामुळे विषमता काय होते ते तो वेगळाच मुद्दा आहे. पण दिस इज कॉल्ड एज मिसयूज ऑफ दी सोशल रिसोर्सेस आणि क्रिएटिंग फॉल्स गॉड्स. मुख्य म्हणजे खोटे देव तयार करतो आपण याच्यामध्ये आणि त्याची पूजा करायला लागतो. त्यातला एक देव, जो देव नाही तो दानव नाही, राक्षस आहे, सैतान आहे, तो म्हणजे हा स्टॉक मार्केट मधली सट्टेबाजी आहे. त्याच्यावरती जर योग्य टॅक्स लावला, विच इज सोशली अँड इकॉनॉमिकली मोस्ट डिझायरेबल, तो जर आपण योग्य हा टॅक्स लावला, त्याच्यात सुधारणा केली, तर आपण कमीत कमी 2 लाख कोटी रुपये वसूल करू शकतो विदाउट टॅक्सिंग एनी कॉमन पर्सन अँड इव्हन द रिअल इकॉनॉमी ॲट ऑल. म्हणजे इंडस्ट्रियल कॅपिटलिस्टला सुद्धा याच्यात मी काही घेत नाहीये, तो त्याला भले प्रोडक्शन करतोय, कर बाबा. तेव्हा हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे असा की भारतामध्ये ज्या प्रकारचं टॅक्सेशन आज आहे त्याच्यामध्ये 1,45,000 कोटी रुपयाच्या सवलती आपल्या थोर सरकारने कोविडच्या आधी 6 महिने दिल्या. त्याचा काही संबंध नाही कोविडशी, त्या रिस्टोर कराव्यात. त्याच्यामधून भारताचं 1.5 लाख कोटी रुपयाचं डायरेक्ट टॅक्सेसचं उत्पन्न गेलेलं आहे आणि ते एका प्रेस कॉन्फरन्स मधून त्यांनी उडवलं. लक्षात घ्या, ऑगस्ट 19 मध्ये निर्मला सीतारामन या थोर स्त्रीनी, अर्थमंत्री असलेल्या, एक पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की आम्ही 1,45,000 कोटी रुपयाच्या सवलती दिल्या, तुम्ही न मागता दिल्या कॉर्पोरेट इन्कम टॅक्स मध्ये, काही गरज नव्हती. हे त्या रिस्टोर करू शकतो, त्याच्यातून साधारण 1.5 लाख कोटी रुपये हे रिकव्हर होऊ शकतात. हे 3.5 लाख कोटी झाले. त्यानंतर वेल्थ टॅक्स आपण रद्द केला 16 मध्ये. तो वेल्थ टॅक्स मधून आपण फक्त 1200 कोटी रुपये कमवत होतो. पोटेन्शियल जर पाहिलं तर 50,000 ते 1 लाख कोटीचं पोटेन्शियल आहे. आपण त्याच्यातनं 1 लाख कोटी मिळतील असं धरू, थोडं हायर साईड धरूया. 4 लाख कोटी रुपये, 3.5 लाख 4.5 लाख कोटी रुपये झाले. आणि प्रॉपर एन्फोर्समेंट ऑफ इन्कम टॅक्स, भले इथनं वेल्थ टॅक्स मध्ये जरी तुम्ही 50,000 धरले तरी प्रॉपर याने नोटाबंदी केली, जो काही सगळा खेळ झाला, त्याच्यामधून प्रत्यक्षामध्ये टॅक्स रिकव्हरी किंवा ब्लॅक मनीवरती सर्जिकल स्ट्राईक जाऊ द्या, हो, निदान स्ट्राईक सुद्धा झाला नाही, सर्जिकल तर सोडून द्या, तर काहीच झालं नाही. ती जर प्रॉपर एन्फोर्समेंट ऑफ एक्झिस्टिंग लॉज, बाकी काहीच नाही, एक्झिस्टिंग लॉज ची जर प्रॉपर एन्फोर्समेंट केली आणि त्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये 15,000 व्हेकन्सीज आहेत, त्या जर भरल्या, मग अशी म्हणत होतो ना की तुम्ही टॅक्स डिपार्टमेंट जर तुमचे अंडरस्टाफ्ड असतील, त्या सरकारला शरम वाटली पाहिजे की तुमचं टॅक्स उत्पन्न वाढू शकेल टॅक्स रेट्स न वाढवता. हे शक्य आहे. तुम्ही म्हणून म्हणतो की पब्लिक सेक्टर एम्प्लॉयमेंट ही याच्यासाठी महत्वाची आहे. एनिवे, तर असं मिळून 5 लाख कोटीचा हिशेब हा अति व्यवस्थित होऊ शकतो. तर हे सगळं घेऊन माझी शेवटी कन्क्लुजन माझं असं म्हणणं आहे की देशातलं सामाजिक पर्यावरण, प्रत्यक्ष जगण्याची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारणं, एक जीवनाची गुणवत्ता सुधारणं, त्याच्यातून अर्थव्यवस्थेला एक सस्टेनेबल, एक चिरंजीवी अशा प्रकारची गती देणं आणि पर्यावरणासारखे जे अत्यंत महत्वाचे घटक आहेत त्याचं पुनर्भरण करणं, त्याचं संवर्धन करणं जिथं शक्य आहे तिथं, आणि थोड्याफार प्रमाणात का विना एक सामाजिक न्याय त्याच्यामधून मिळणं, ही जर अशी उद्दिष्ट ठेवली तर आपण ही रोजगार, अब की बार सिर्फ रोजगार, ही मागणी करून एक खूप मोठी चळवळ करू शकू. ती केली पाहिजे आणि ती करण्यासाठी मी श्रमिक प्रतिष्ठानला आवाहन करतो की आपण मिळून काम करूया. अब की बार सिर्फ रोजगार ह्याच्यावरती कॉलेजेसमध्ये वर्कशॉप घेऊ,
ऑनलाईन घेऊ, ऑफलाईन घेऊ, जे काही शक्य आहे ते कामगारांची घेऊ आणि त्याच्यामधून या एका स्लोगन मध्ये त्याचं रूपांतर करू. भक्त असोत की इतर असोत, म्हणजे योग्य म्हणजे वेडी नसलेली माणसं असोत, त्या सगळ्यांना हा अपील होऊ शकतो. कार्यक्रम ते मान्य करणार नाही, ते बोलतील काही, परंतु त्यांना नाकारता येणार नाही हा कार्यक्रम. असा एक युनिव्हर्सल प्रोग्राम घेऊन आपण जाऊया, एवढं आवाहन मी करतो. आणि हे म्हणलं तरी पॉलिटिकल आहे, म्हणलं तर सोशल आहे, असं काहीतरी आपण घेऊन गेलो तर वी कॅन चेंज द नॅरेटिव्ह ऑफ द होल इलेक्शन अँड नॅरेटिव्ह ऑफ द पब्लिक डिस्कोर्स ऑन पॉलिसी, अशी माझी खात्री आहे. एवढं बोलून मी थांबतो. मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल आभार, धन्यवाद, नमस्कार. धन्यवाद कॉम्रेड अजित. एक अत्यंत अभ्यासपूर्ण पण तरी सुद्धा आकडेवारीच्या जंजाळात गुदमरून न टाकणारं आणि बेरोजगारी बरोबरच त्याला तुम्ही जसं म्हणलात की फक्त प्रश्न न विचारता त्याचा एक अत्यंत शास्त्रीय आणि अर्थकारणाच्या दृष्टीनं सुद्धा एक सोल्युशन देणारा अशी मांडणी आपण आता केली. मला असं वाटतं की जर काही ह्याच्या संदर्भातले काही प्रश्न उत्तर याच्या अनुषंगानं घ्यायची असतील आपल्याला तर आपण एक 10 मिनिटं त्याच्यासाठी देऊ. साहिलला मी विनंती करते की जर फेसबुकवर काही आलेले असतील प्रश्न तर त्यानं इथं मांडावेत, कारण मी फेसबुकवर आता बघू शकत नाहीये. तर मीनवाईल इथं उपस्थित असणाऱ्या जे काही श्रोते आहेत त्यांच्याकडून देखील काही प्रश्नांचा आणि किंवा काही मुद्द्यांचा उहापोह करायचा असेल तर आपण 10 मिनिटं त्यासाठी देऊ. एक प्रश्न असा आहे की तुम्ही ज्या पुस्तिकेच्या आधारे बोलता, तुमची पुस्तिका, त्याचं नाव पाहिजे बऱ्याच जणांना. अजित अभ्यंकर. अबकी बार सिर्फ रोजगार असं पुस्तिकेचं नाव आहे. ही माझ्या मते अकॅडमीमध्ये उपलब्ध असेल. आता ज्यांनी नाव विचारलेलं आहे त्यांना मी नाव घेतलेलं आहे त्या पुस्तकाचं. अबकी बार सिर्फ रोजगार. आणि ही पुस्तिका जर 20 रुपये त्याची किंमत आहे, 48 पानाची पुस्तिका आहे. तर मला ज्यांना कोणाला पुस्तिका हवी आहे मी आमचा बँक अकाउंट नंबर कळवतो. तुम्ही जर थोडा बँक अकाउंट वरती जर जेवढे पैसे येतील तेवढ्या पुस्तिका मी पाठवण्याची ॲट आवर कॉस्ट ही व्यवस्था करतो. तेवढं मला तुम्ही कळवा आणि मी याच्यावरती नंबर आमचा C2ने आम्ही प्रकाशित केलेली आहे पुण्यामध्ये, त्यांचा बँक अकाउंट नंबर आपल्याला मी कळवतो. मला वाटतं आधी जयेश पाटील इथं आहे, त्यांचं सुरुवात करू दे, कारण त्यांची मांडणी. चालेल, घेते मी. यानंतर अध्यक्षीय समारोप होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा हवं तर आपण प्रश्नोत्तरांसाठी आपलं मंच खुला करू. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ख्यातनाम अर्थतज्ञ डॉक्टर JF पाटील सर आहेत. डॉक्टर JF पाटील सर यांनी जवळजवळ 40 वर्ष अर्थशास्त्राच्या अध्यापनाचं काम केलं आहे. मराठी व इंग्रजी भाषेत अनेक क्रमिक व संदर्भ ग्रंथांचं लेखन त्यांनी केलं आहे. शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम सांभाळलेलं आहे. त्याचबरोबर राज्य नियोजन मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आहे. भारतीय कृषी अर्थशास्त्र परिषदेचे उपाध्यक्ष, मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष, शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी अत्यंत जबाबदारीने सांभाळलेली आहेत. कृषी अर्थशास्त्र हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय असून अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी अर्थशास्त्र विषयात निपुण केले आहे. मी सरांना अशी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. डॉक्टर JF पाटील सर. उपस्थित सर्वांना नमस्कार. खर तर वेबिनार या प्रकारामध्ये मी सहजासहजी भाग घेत नाही. 2 कारणं. एक, मला ते टेक्नॉलॉजी फारशी जमत नाही, आणि दुसरं महत्वाचं कारण असं की ते प्रत्यक्षात किती पोचतं, किती लोकांना पोचतं आणि कसं पोचतं याचा काहीच अंदाज येत नाही. समोर बसलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरच्या प्रतिक्रिया बघितल्याशिवाय बोलता येत नाही, अशी आमची अवस्था. तरी देखील श्रमिक प्रतिष्ठानशी संबंधित कार्यक्रम आहे, पानसरे या नावाशी संबंधित कार्यक्रम आहे, एका अत्यंत महत्वाच्या विषयावरचं एक पुस्तक प्रकाशित होतंय, हे एक कारण आहे. आणि त्यानिमित्तानं अजित अभ्यंकरासारखे एक अभ्यासू व्यासंगी कार्यकर्ते बोलणार आहेत हे लक्षात आल्यानंतर मी म्हटलं आपल्याला एक चांगलं भाषण तरी ऐकायला मिळेल
यासाठी मी हे अध्यक्षपदाचं काय म्हणतात जोकडं स्वीकारलं. मित्रो, आपल्या या आजच्या कार्यक्रमाचं पहिलं वैशिष्ट्य मला जे जाणवतं ते असं आहे की उपस्थित असलेले सहभागी झालेले सगळे लोक सामाजिक बांधिलकीचे आहेत. समाजाचे सगळे प्रश्न चांगल्या पद्धतीनं जलद गतीनं समन्वयानं सुटावेत अशी मनोमन धारणा असणारी ही सगळी माणसं आहेत. आणि त्यामुळं कदाचित आज देशभर जिथं जिथं ज्या ज्या पद्धतीची वेबिनार झाली असतील त्यातलं सगळ्यात महत्वाचं वेबिनार असं मी या वेबिनारचं वर्णन करेन. दुसरी गोष्ट अशी की श्रमिक प्रतिष्ठान, पानसरे कुटुंबीय, भारती मुद्रणालय आणि त्या अवी पानसरे व्याख्यानमालेत सहभागी होणारे सगळे लोक, या सगळ्यांच्या एकत्रीकरणातून निर्माण झालेलं हे पुस्तक भारतावरील आर्थिक संकट अतिशय देखणं चांगलं उत्तम स्वरूपाचं झालेलं आहे. खरं तर श्रमिक प्रतिष्ठानमार्फत घेतली जाणारी ही व्याख्यानमाला त्या वर्षी त्या परिस्थितीत समाजापुढे असलेल्या कुठल्या तरी महत्वाच्या विषयावर व्याख्यान आयोजित करते, चर्चा घडवून आणते आणि नंतर त्या सगळ्या व्याख्यानांचं पुस्तक प्रकाशित होतं. 19 सालच्या डिसेंबरमध्ये झालेल्या व्याख्यानांचं पुस्तक आत्ता प्रकाशित होतंय. एवढाच माझ्या दृष्टीनं कोविडचा परिणाम. मला आनंद आहे की आजच्या प्रमुख वक्त्यांनी, पुस्तकाचं प्रकाशन करणाऱ्या व्यक्त्यांनी कोविड हा घटक तसा एका अर्थानं पूर्णतः दुर्लक्षित केला आणि एक चांगली गोष्ट केली असं माझं मत आहे. कुठल्याही गैर गोष्टीचं समर्थन करण्यासाठी कोविडचा वापर करणं ही शासकाची भूमिका एखाद्या वेळेस चालू शकते, पण विचारवंतांची ही भूमिका असू शकत नाही. कोविड हे आलेलं एक संकट आहे, ते नैसर्गिक संकट आहे, ते माणसानं निर्माण केलेलं संकट आहे असं वरवर पाहता तरी म्हणता येणार नाही. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करणं योग्य ठरलं असंच माझं मत आहे. या व्याख्यानमालेमध्ये ज्या 7 वक्त्यांनी भाग घेतला त्या सगळ्यांनी अतिशय सुरेख पद्धतीनं व्याख्यानं दिलेली आहेत आणि या व्याख्यानांचं संकलन अतिशय चांगल्या पद्धतीनं संपादन मेघा पानसरे यांनी केलं. याबद्दल सर्व वक्त्यांचं, मेघा पानसऱ्यांचं, श्रमिक प्रतिष्ठानचं आणि यामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व लोकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. दुसरा माझा महत्वाचा मुद्दा असा आहे की मी कुठेतरी पुण्याई केलेली असेल, त्यामुळं मला आज अभ्यंकरांचं भाषण समोर बसून ऐकायला मिळालं. अलीकडे सांगायला हरकत नाही, मी गेली 1-2 वर्ष बेरोजगारीच्या प्रश्नावर निवांतपणानं वाचतो, लिहित चाललोय. कालांतरानं 1-2 वर्षात एखादं चांगलं पुस्तक त्यावर निर्माण करावं, अर्थात ते इंग्रजी माध्यमातून असेल. पण सध्या माझ्या समोर या देशातला किंबहुना सर्वच समाज व्यवस्थेपुढचा सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे बेरोजगारी, त्यावर अजित अभ्यंकर बोलले आणि अतिशय अर्थपूर्ण बोलले. ते बोलणं मला ऐकायला मिळालं, याबद्दल मी संयोजकांचे आणि अभ्यंकरांचे मनपूर्वक आभार मानतो. मित्रो, थोडासा ज्याला विरोधाभास म्हणतात, कॉन्ट्राडिक्शन म्हणतात, अशाच पद्धतीचं एक विधान मी सुरुवातीला करणार आहे. अर्थशास्त्राचं एक अतिशय मोठं मूलभूत तात्विक सैद्धांतिक पण तितकंच व्यावहारिक असं पुस्तक 20व्या शतकात लिहिलं गेलं 1934-35च्या दरम्यान. आणि ते जॉन मेनर्ड केन्स यासारख्या एका मोठ्या स्टॉक मार्केटमध्ये सकाळी 15-20 मिनिटं खेळून करोडोची संपत्ती करणाऱ्या एका अर्थशास्त्रज्ञानं लिहिलेलं ते पुस्तक. बेसिकली म्हणजे या अर्थशास्त्रज्ञांचं वर्णन भांडवलशाही अर्थशास्त्रज्ञ असंच करावं लागेल. पण योगायोगाची चांगली समाजाच्या हिताची गोष्ट अशी की त्यांनी जे पुस्तक लिहिलं मूलभूत स्वरूपाचं, त्या पुस्तकाचा केंद्रबिंदू एम्प्लॉयमेंट आहे. द जनरल थिअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट इन मनी हे जे पुस्तक त्यांनी लिहिलं, त्यामध्ये मी नेहमी विचार करत आलो की या माणसानं खरं म्हणजे इंटरेस्ट इन मनी याला महत्व न देता एम्प्लॉयमेंटला महत्व देऊन त्याला प्राधान्य दिलं, हे का केलं? आणि मग आज लक्षात येतं की असं करण्यामध्ये त्या माणसाची सामाजिक बांधिलकी व्यक्त होते. सर्व समाजाचा सदा सर्व काळ महत्वाचा असलेला मूलभूत प्रश्न हा रोजगारीचाच आहे. आणि या प्रश्नाच्या बाबतीत आमच्या समाजामध्ये गेल्या 10-15 वर्षात झालेलं जे दुर्लक्ष आहे
ते क्रिमिनल आहे, अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाचा आहे. या प्रश्नावर अभ्यंकर बोलले या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं, याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. अर्थात बेरोजगारी हा एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या भोवती मग आणखी 3-4 प्रश्न गुंतलेले आहेत, त्यांचाही उल्लेख करणं या प्रसंगी आवश्यक आहे. खरं म्हणजे एक विधान करून मी पुढे जातो. जी अर्थव्यवस्था, जी शासन व्यवस्था, जे धोरण रोजगारीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू शकतं, ती शासन व्यवस्था कसली, त्या आर्थिक धोरण कसलं, तो विकासाचा प्रश्न कसला, आम्हाला काही कळत नाही की काय अशी अवस्था आज निर्माण झालेली आहे. ज्या धोरणामध्ये, ज्या व्यवस्थेमध्ये, ज्या कार्यक्रमामध्ये रोजगार निर्मिती हा सर्वप्रथम महत्वाचा मुद्दा असत नाही, असलेले रोजगार टिकवणं हा महत्वाचा मुद्दा असत नाही, रोजगारावरच्या लोकांचं संरक्षण करणं, त्यांना अधिक चांगली सुरक्षा देणं, त्यांना अधिक चांगलं वेतन देणं, त्यांची उत्पादकता वाढवणं, त्यांची कौशल्य वाढवणं, अशा सगळ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करणारी व्यवस्था असेल तर ती व्यवस्था बेजबाबदार व्यवस्था आहे असं म्हणावं लागेल. पण मित्रो, गमतीची गोष्ट अशी आहे की नुसतीच बेरोजगारी वाढते असं नाही आहे. बेरोजगारीचं प्रमाण मगाशी म्हटलं तसं 40-50 वर्षातलं सर्वात मोठं प्रमाण आणि तशा प्रकारचा सरकारी अहवाल दाबला जातो हे वास्तव. त्याच वेळी दुसऱ्या बाजूला अहमदाबादच्या एका खाजगी संस्थेमार्फत सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी या संस्थेमार्फत देखील बेरोजगारीचा अभ्यास केला जातो आणि मध्ये आपल्यातल्या काही लोकांच्या कदाचित त्या वाचनात आला असेल, इकॉनॉमिक टाइम्स आणि इंडियन एक्सप्रेस मध्ये CMIचं बरोबर का PLFS बरोबर याबद्दल फार मोठी चर्चा झाली आणि त्यातनं एकच महत्वाची गोष्ट सिद्ध झाली की आमच्याकडची बेरोजगारीच्या आकडेवारी अजूनही ज्याच्यावर विश्वास ठेवावं, ज्याच्या आधारानं धोरण ठरवावं, ज्याच्या आधारानं कार्यक्रम ठरवावेत अशा प्रकारची नाही, तिची गुणवत्ता कमी आहे. दुसऱ्या बाजूला गरिबी वाढतीये, तिसऱ्या बाजूला भाववाढ वाढते आणि चौथ्या बाजूला सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात विषमता वाढते. विषमता वाढीच्या संदर्भात गेल्या 2 वर्षामध्ये त्या ऑक्सफॅमचा रिपोर्ट आला, तुमचं पिकेटीचं पुस्तक आलं, अनेक लोकांनी अनेक पद्धतीनं वर्णन केलं. म्हणजे सध्या आपल्या समाजासमोर गरिबी, बेरोजगारी, विषमता, भाववाढ आणि आपल्या देशाचा विशेष विचार करता शेतीचा प्रश्न हे अतिशय महत्वाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि हे सगळे प्रश्न सोडवायचे असतील तर खरं म्हणजे एक जादूची किल्ली असं म्हणायला काही हरकत नाहीये. ज्या राज्य व्यवस्थेच्या धोरणामध्ये रोजगार हा केंद्रीय मुद्दा ठरेल, त्या धोरणातनं जर तुम्ही पुढे गेला तर हे सगळे प्रश्न, रोजगारी वाढली, मागणी वाढते, मागणी वाढली, औद्योगिक उत्पन्न वाढतं, औद्योगिक उत्पन्न वाढलं तिकडे शेतीला मागणी वाढते, शेतीच्या वस्तूंना मागणी वाढते, ज्याला आपण व्हर्च्युअस सायकल म्हणू अशा पद्धतीचं काहीतरी घडत जातं. पण तिकडं आमचं दुर्लक्षच आहे. मगाशी अभ्यंकर म्हणाले तसं सार्वजनिक क्षेत्र संकुचित करण्याचा, नष्ट करण्याचा असा मी काही शब्दप्रयोग वापरत नाही, पण अतिशय वेगानं संकुचित करण्याचा प्रचंड मोठा तथाकथित धाडसी प्रयोग सध्या चालू आहे. सरकारनं या बाबतीत फेरविचार करण्याची गरज आहे. शेतीच्या प्रश्नाच्या बाबतीत त्यांनी उल्लेख केला की किमान आधारभूत किमती त्या राहिल्या पाहिजेत, त्या योग्य पद्धतीनं फिक्स झाल्या पाहिजेत, त्या शेतकऱ्यांच्यापर्यंत मिळाल्या पाहिजेत आणि ते करत असताना शेतकऱ्यांचे हक्क डावलले जाणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. एकंदरीत बघायला जर गेलं तर मला असं वाटतं अलीकडं की राज्य व्यवस्था चालवण्यासाठी ज्याला थॉट इनपुट म्हणतात, विचाराचं आदान म्हणतात, विचाराचं भांडवल म्हणतात, त्या विचाराच्या भांडवलापेक्षा पैशाच्या भांडवलाला जास्त महत्व दिलं जाण्याची ही व्यवस्था सध्या निर्माण झाली. आणि साहजिकच जेव्हा पैशाच्या भांडवलाला प्रचंड मोठं महत्व दिलं जातं तेव्हा समाजाच्या हिताचे विचार, खरे विचार हे सगळे अडचणीत यायला लागतात आणि तसंच सध्या काहीतरी झालेलं आहे. कन्क्लूड करत असताना मी असं म्हणेन की एक अतिशय चांगल्या पुस्तकाचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं वितरण झालं, विमोचन झालं, अतिशय चांगलं भाषण ऐकायला मिळालं. मी अभ्यंकरांना आणि श्रमिक प्रतिष्ठानला संयुक्तपणे अशी विनंती करेन
की आजचं अभ्यंकरांचं भाषण हे पुस्तिकेच्या स्वरूपात भाषण, त्यांचं आता ते जे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे काय अबकी बार सिर्फ रोजगार, हे तर आवश्यकता आहे, ते सगळ्यांनी वाचलं पाहिजे. पण आजच्या भाषणाचं रूपांतर देखील पुस्तिकेमध्ये पॅम्पलेटमध्ये जर झालं आणि ते देशाच्या सर्व भागामध्ये, मग ते सर्व भागामध्ये जायचं असेल तर हिंदीत झालं पाहिजे, महाराष्ट्रात जायचं असेल तर मराठीत झालं पाहिजे, आणि सगळीकडे पसरायचं असेल तर इंग्रजीत झालं पाहिजे. हे तिन्ही स्वरूपात या भाषणाचं रूपांतर समाजापुढे आणण्याची जबाबदारी श्रमिक प्रतिष्ठानने घ्यावी अशी त्यांना विनंती करून, आणि त्यासाठी आवश्यक ते सगळं सहकार्य अजित अभ्यंकरांनी श्रमिक प्रतिष्ठानला करावं. आमच्यासारख्यांची जर काही मदत लागली तर आम्ही मदत करू. आम्ही साहजिकच श्रमिक प्रतिष्ठानची बांधलेली आहोत, पानसऱ्यांची बांधलेली आहोत. एका अत्यंत महत्वाच्या जिवंत जिव्हाळ्याच्या विषयावर अभ्यंकरांनी भाषण केलं, आणि या भाषणासाठी कारण झालं भारतावरील आर्थिक संकट. विनोदी वाक्य वाटेल, पण भारतावरील आर्थिक संकट या पुस्तकाचं प्रकाशन करत असताना अभ्यंकर बोलले असं मला म्हणायचं आहे. आणि त्यामुळं या पुस्तकात ज्यांनी ज्यांनी लेखन केलं, मला वाटतं त्यामध्ये मारुती तेगमपुरेने बेरोजगारीवर भाषण देखील केलेलं आहे. पण या सगळ्या पुस्तकाचा कंटेंट हाच आहे की समाजापुढं असणाऱ्या प्रश्नाची विसंगत अशा पद्धतीचं सामाजिक, राजकीय, आर्थिक धोरण सध्या देशात राबवलं जातंय. आणि त्याचं कारण असं आहे की धोरणाचा जो अंतिम निकष आहे, सर्वसामान्य माणूस, तो तुमच्या पर्स्पेक्टिव्ह मधनं बाजूला गेलाय, आणि त्या ठिकाणी फक्त पैसेवाला माणूस, भांडवलदार माणूस, उद्योगपती, व्यापारी, धंदेवाला हेच महत्वाचे निकष झाले. जोपर्यंत धोरणाचा हा निकष आम्ही बदलत नाही तोपर्यंत परिस्थिती फार मोठ्या प्रमाणात बदलेल असं मला वाटत नाही. पुन्हा एकदा मी श्रमिक प्रतिष्ठानचे, अजित अभ्यंकरांचे आणि उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद सर. कॉम्रेड अजित अभ्यंकरांच्या भाषणाला आणि एकूणच आत्ताच्या परिस्थितीवरती आपण अत्यंत अभ्यासपूर्ण असं भाष्य केलेलं आहे. त्याचबरोबर आपलं हे जे पुस्तक आज प्रकाशित झालेलं आहे त्याच्या देखील मांडणीबद्दल आपण बोललेला आहात. अध्यक्षीय समारोप येथे संपन्न झालेला आहे. यानंतर श्रमिक प्रतिष्ठानचे सदस्य आणि जुने कार्यकर्ते कॉम्रेड एस बी पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. त्यापूर्वी एकच आहे, साहिल जी स्लाइड दाखवली आहे ना त्याच्यामध्ये श्रमिक प्रतिष्ठानचा अकाउंट नंबर आणि त्याची सगळी माहिती दिलेली तेवढी दाखवावी एकदा. ज्यांना आज प्रकाशित झालेले हे जे पुस्तक आहे त्याच्या कॉपीज हव्या असतील त्यांनी वरील अकाउंट वरती आपले पैसे ट्रान्सफर करावेत. पुस्तकाच्या प्रतीची किंमत 150 रुपये असून 36 रुपये पोस्टेजचा खर्च धरून 186 रुपये आपल्याला एक प्रत पडणार आहे. आणि आपल्याला जितक्या कॉपीजची आवश्यकता आहे तितके पैसे आपण ट्रान्सफर करावेत, आपल्याला कॉपीज पोहोचवल्या जातील. ऍक्च्युली त्याची किंमत 200 रुपये आहे. आपण 25% डिस्काउंट देतोय, आज सवलत देतोय आणि त्यामुळे त्याची किंमत आता 150. आपण आभाराकडे वळूया. कॉम्रेड एस बी पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. आपलं म्यूट काढा. मी आभार 2 मिनिटांमध्ये व्यक्त करतोय. श्रमिक प्रतिष्ठान आयोजित सन 2019 मधील झालेल्या भारतावरील आर्थिक संकट या व्याख्यानमालेतील 7 नामवंत विचारवंत यांनी दिलेल्या अभ्यासपूर्ण भाषणाचे विचारमंथन म्हणजे पुस्तक होय. त्या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशन समारंभातील आजचे प्रमुख व्याख्याते कॉम्रेड अजित अभ्यंकर, या समारंभाचे अध्यक्ष कॉम्रेड प्राध्यापक जय पाटील सर यांचे मी श्रमिक प्रतिष्ठान मार्फत आभार व्यक्त करतो. तसेच या पुस्तकाचे संपादक म्हणून डॉक्टर मेघा पानसरे यांचे आभार व्यक्त करतो. या ऑनलाईन प्रकाशनामध्ये मोलाचे सहकार्य राहिलेल्या समाज विज्ञान अकादमी पुणे आणि पुणे कलेक्टिव्ह यांचे मी आभार मानतो. तसेच मुद्रक भारती मुद्रणालय शिपूरकर आणि सूत्रसंचालन म्हणून प्राध्यापक रसिया यांचे मी आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपला बरोबर ना? याचे जे मुखपृष्ठ आहे ते गणेश विस्पुते यांनी केले, अतिशय अर्थपूर्ण आहे, त्यांचे आभार. तर एकूण आभार झाल्यानंतर मला वाटतं हा कार्यक्रम
संपला असं आपण, बरोबर ना? हो. आपला आत्ताचा ऑनलाईन प्रकाशनाचा कार्यक्रम इथे संपतो आहे. हे व्याख्यान आणि हा संपूर्ण कार्यक्रम श्रमिक प्रतिष्ठानच्या तसेच पुणे कलेक्टिव्हच्या आणि समाज विज्ञान अकादमीच्या फेसबुक पेजवरती आपल्याला उपलब्ध असेल. पुणे कलेक्टिव्हच्या युट्यूब चॅनलवरती देखील हे व्याख्यान अपलोड झालेले आहे, तिथे देखील आपल्याला हे बघायला मिळेल. आणि आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्याख्यान ही युट्यूबची लिंक परत शेअर करू शकता. आणि आपण हा कार्यक्रम आता इथे संपवतो आहोत. सर्वांचे आभार आणि धन्यवाद.